प्रेज द लॉर्ड। आप सब ठीक है? आमेन। आप ठीक हैं सब लोग? चेहरे पे थोड़ा खुशी रखना। अगर चेहरे पे खुशी नहीं है तो प्रभु आज को लेकर आ जाएगा। आणि आज चेहऱ्यावर आनंद नाहीये तर तो आनंद परमेश्वर घेऊन येईल। सब सेल लीडर यहाँ पर होंगे सर्व सेल लीडर्स या ठिकाणी असतील और आपके लीडर, आपके लोगों को देखना चर्च में आए हैं कि नहीं। आणि आपल्या लोकांना पहा सेल मधल्या की ते आलेले आहेत किंवा नाही। अगर नहीं आए तो यहाँ से जाने के बाद में उनके घर पे चर्च लेना। आणि जर नसतील आले तर आज त्यांच्या घरी जाऊन चर्च घ्या। आमेन। आमेन। आइए हम फिर से एक बार उन बातों को देखें जो हमारे जीवन में स्थिरता को लेकर आती है। या पुन्हा एकदा आम्ही त्या गोष्टी पाहूया ज्या आमच्या जीवनामध्ये स्थिरता घेऊन येतात। बहुत बार हमारा जीवन हिलता है, बऱ्याचदा आमचं जीवन हालतं। बहुत बार हमारे जीवन में ऐसे परिस्थितियों से हम गुजरते हैं जब हमारा जीवन हलना शुरू हो जाता है बऱ्याचदा अशा परिस्थितींमधून आम्ही जातो ज्या वेळेस आमचं जीवन हलू लागतं और हमें समझ में नहीं आता कि हम क्या करें। आणि मग आम्हाला कळत नाही की आता आम्ही काय करावं। मैं आपसे एक बात कहना चाहता हूँ आज सुबह में। आज सकाळी मी तुम्हाला एक गोष्ट बोलू इच्छितो। इस दुनिया में कोई भी ज्ञान, कोई भी यूनिवर्सिटी, कोई भी व्यक्ति हमारे जीवन को स्थिर नहीं कर सकता। या जगामधलं कुठलंही ज्ञान, कुठलंही विद्यापीठ, कुठलंही शिक्षण किंवा नॉलेज आम्हाला हे स्थिरता देऊ शकत नाही। मैंने बड़े बड़े एजुकेट, बड़े बड़े पीएचडी प्राप्त किए, डॉक्टरेट प्राप्त करते हुए लोगों को देखा। आणि मी बरेच पीएचडी आणि डॉक्टरेट प्राप्त केलेल्या लोकांना पाहिलेलं आहे। मैंने बहुत सारे लोगों को देखा कि जो अच्छी पोस्ट पर हैं। आणि बऱ्याचशा अशा लोकांना पाहिलेत की जे चांगल्या पदावरती आहेत। मैंने ऐसे लोगों को देखा जो कंपनी के मालिक हैं, असे लोक जे कंपन्यांचे मालक आहेत, लेकिन उनके जीवन में कई बार ऐसी चीजें आती है कि उनका जीवन हिलता है। पण अशा लोकांच्या जीवनामध्ये देखील बऱ्याचदा अशी परिस्थिती येते की त्यांचं जीवन पूर्णपणे हलून जातं। पैसे हैं उनके पास में, पैसा खूप आहे त्यांच्याकडे, वैभव है उनके पास में, वैभव आहे, डिग्री है उनके पास में, त्यांच्याकडे डिग्र्या आहेत अच्छे पोस्ट पर वो हैं, आणि चांगल्या पदांवरती आहेत अच्छे समाज से वो आते हैं, आणि चांगल्या एका समाजातून ते येतात। लेकिन कई बार उनका जीवन हिला हुआ होता है पण बऱ्याचदा त्यांचं जीवन जे आहे ते हललेलं असतं और वो ढूंढते हैं कि कौन हमारे जीवन को स्थिर करेगा। आणि मग ते शोधतात की कोण आमचं जीवन स्थिर करेल। आज मैं वही बात बताने वाला हूँ। आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे। इस जीवन में स्थिरताएं लाने वाली चीज बताने वाला हूँ। या जीवनामध्ये स्थिरता आणणाऱ्या गोष्टी मी सांगणार आहे। अगर आप इसमें बन जाएंगे ना, जर तुम्ही याच्यामध्ये तयार झाला ना, सिर्फ सुनना नहीं है, फक्त ऐकायचं अगर नाही, इसमें बन जाएंगे, जर याच्यात तयार झाला, दुनिया की कोई ताकत नहीं जो आपको हिला सके। जगात अशी कुठली ताकद नाही जी तुम्हाला हलवू शकेल। फिर आप ये नहीं कहेंगे मग तुम्ही असं नाही म्हणणार मैं मर जाऊंगा, की मी मरून जाईन, मैं ऊपर चढ़ जाऊंगा, मी वर चढेन, मैं रेल के नीचे आ जाऊंगा, मी रेल्वे खाली येईन, मैं पेड़ से जंप कर दूंगा, पेड़ से मी झाडावरून उडी मारेल, बस मेरा जीवन जी लिया मैंने, आणि बस माझं जीवन मी जगलो, मेरे जीवन जीने की इच्छा नहीं है। आता माझी जगायची इच्छाच उरलेली नाही। आज से मैं आपको बताऊंगा कि जीने की इच्छा आपके जीवन में जाग जाएगी। आजपास जे मी सांगणार आहे त्याद्वारे तुमची जगण्याची इच्छा बळावणार आहे। कभी नहीं बोलेंगे फिर आणि आप, मग तुम्ही कधी असं म्हणणार नाही बस की आता बास। आप जीने के लिए और प्रार्थना करेंगे, प्रभु और 15 साल बढ़ा दे, उलट आता जगायसाठी आणखी प्रार्थना करा, प्रभु 15 वर्षांनी माझं आयुष्य आणखी वाढू क्योंकि दे। मेरा जीवन स्थिर हो गया मेरा जीवन। आता माझं जीवन स्थिर झालं। अगर स्थिर, जो जिसके जीवन में स्थिरता नहीं है ना, वो ये बातें करता है। आता ज्याच्या जीवनामध्ये स्थिरता नाही ना, ते अशा गोष्टी करतात। स्थिर जीवन महत्व का है। म्हणून स्थिर जीवन हे अतिशय महत्वाचं आहे। किन बातों से स्थिरता आती है? कोणत्या गोष्टींनी स्थिरता येते? जो बातें स्थिर हैं उन्हीं से स्थिरता आएगी। ज्या गोष्टी स्थिर आहेत त्याच गोष्टींनी आमच्या जीवनामध्ये स्थिरता जो येणार आहे। बातें हिलती नहीं है वही स्थिर है। जे हलत नाही ते स्थिर आहे। तो कौन सी बातें स्थिर है? मग कोणत्या गोष्टी स्थिर आहेत? जो यीशु ने कहा है, जे येशूने म्हटलंय, जो यीशु ने कहा है जे येशू म्हणतो वही बातें स्थिर होगी। त्याच गोष्टी स्थिर असणार आहेत। पिछले हफ्ते हमने देखा, मागच्या आठवडी आम्ही अगर पाहिलं, आपके जीवन में स्थिरता चाहिए, जर तुमच्या जीवनामध्ये स्थिरता हवी जो आहे, यीशु ने बनाया है उसमें रहना पड़ेगा, उसमें बनना जे पड़ेगा। येशूने बनवले त्याच्यामध्ये राहायला लागेल, तयार व्हावं यीशु ने लागेल। क्या बना रहा है? काय बनवत आहे यीशु येशू? उसकी कलीसिया को बना रहा है। येशू त्याची मंडळी बनवत आहे। अगर उस यीशु जब बनाता है, आणि येशू जेव्हा बनवतो उसको कोई हिला नहीं सकता, त्याला कुणीच हलवू शकत नाही, उसको कोई तोड़ नहीं सकता। त्याला कुणीच तोडू शकत यीशु क्या नाही। बना रहा है?
येशू काय उसके बनवतोय? चर्च को बना रहा है, त्याचं चर्च, उसके त्याची कलीसिया को मंडळी, बना रहा है। त्याची मंडळी और बनवतोय. यीशु ने कहा, आणि येशू म्हटलं, मैं मेरी कलीसिया को बनाऊंगा, मी माझी मंडळी बनवीन उसके ऊपर अधोलोक प्रबल नहीं आणि त्याच्या होंगे, विरोधात अधोलोकांच्या द्वाराचे काही एक चालणार नाही अधोलोक प्रबल नहीं होंगे, आणि अधोलोक प्रबळ होणार नाही. बल्कि तर जो कलीसिया है जी मंडळी आहे वो अधोलोक पर राज्य करेगी, ती अधोलोकांवरती राज्य करेल. क्योंकि हर एक चावी यीशु मसीह ने कलीसिया को दिया है। कारण की प्रत्येक किल्ली येशू ख्रिस्ताने त्या मंडळीला दिलेली आहे. इसलिए मैं आपसे विनंती करता आणि हूँ, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, कलीसिया में बने रहें। मंडळीत बनून राहा. आपका एक घर होना चाहिए, तुमचं एक घर असायला हवं, आपका एक परिवार होना एक चाहिए, कुटुंब असायला हवं. जिस परिवार के अंदर आपकी चिंताएं, आपके लिए प्रार्थना की जाती हैं, ज्या कुटुंबामध्ये तुमची काळजी घेतली जाते, तुमच्यासाठी प्रार्थना केली जाते, जो आपके सुख और दुख में खड़ी होती है, जे आपल्या सुख दुःखामध्ये उभे राहतात, वो चर्च है। आणि ते मंडळी आहे. इसलिए चर्च में लगे रहें, आणि म्हणून मंडळीमध्ये लागून राहा. और ऐसे चर्च में जहाँ पर प्रभु के वचनों की सत्यता बताते हैं, आणि अशा मंडळीमध्ये ज्या ठिकाणी देवाच्या वचनाची सत्यता सांगितली जाते, प्रभु की बातें कभी नहीं टलेगी, प्रभूच्या गोष्टी कधीच ढळणार वो नाही, स्थिर है। कारण ते स्थिर आहेत. इसलिए मत्ती 24:35 में लिखा है, आणि म्हणून मत्तय 24:35 मध्ये लिहिलंय, मार्कुस इसमें 13:31 में लिखा है, मार्क 13:31 मध्ये लिहिलंय, लूक 21 और 33 वचन में लिखा है। आणि लूक 21:33 मध्ये लिहिलेलं आहे. फिर से बताता हूं मैं, परत सांगतो, आप जब भी चर्च में आते हैं या सेल मीटिंग में जाते हैं, जेव्हा तुम्ही चर्चला येता किंवा सेल मीटिंगला जाता, आपके पास नोटबुक और पेन होना चाहिए, तुमच्याकडे तुमचं वही आणि पेन असायला हवं, आपके पास अपनी बाइबल होनी चाहिए, तुमच्याकडे तुमचं बायबल असायला हवं. इसलिए कि हम ये जो बातें हम बता रहे हैं, कारण की ज्या गोष्टी आम्ही सांगत आहोत ये हमारे जीवन को स्थिर करेगी। त्या आमच्या जीवनाला स्थिर करणार आहेत. हम भूलने वाले प्राणी हैं, आम्ही विसरणारे आहोत. इसलिए जब आप लिखते हैं आणि म्हणून जेव्हा आम्ही लिहितो तो ये काम आती हैं ये सब बातें, तेव्हा या सर्व गोष्टी आमच्या कामी येतात. इसलिए अपनी आदत डालें लिखने की। आणि म्हणून लिहिण्याची सवय टाका. आपको मालूम है परमेश्वर लिखता है, तुम्हाला माहिती आहे का, परमेश्वर लिहितो, परमेश्वर भी लिखता है, परमेश्वर देखील लिहितो, उसको भी आदत है लिखने की। त्याला देखील लिहिण्याची सवय आहे. अगर हमारे पिता को लिखने की आदत है तो उसके बच्चों को भी लिखने की आदत होनी जर चाहिए। आमच्या पित्याला लिहायची सवय तर त्याच्या लेकरांना देखील लिहायची सवय असायला हवी. 10 आज्ञा लिखी प्रभु ने 10 आज्ञा लिहिल्या प्रभूने और मूसा को दिया, आणि ते मूसेला दिल्या. हमें भी लिखना है, आम्हाला देखील लिहायचं आहे. इसलिए लिखना है, याकरता लिहायचं आने आहे वाली पीढ़ी को वो बातें देना है हमें, की येणाऱ्या पिढीला आम्हाला त्या गोष्टी द्यायच्या आहेत हमें उसको स्थिर करना है। आणि आम्हाला त्यांना स्थिर करायचं आहे. इसलिए यहाँ पर यीशु ने कहा है, आणि म्हणून या ठिकाणी येशू म्हणतो, आकाश और पृथ्वी टल जाएंगे आकाश आणि पृथ्वी नाही तशी होती, परंतु मेरी बातें कभी ना टलेंगी। परंतु माझ्या गोष्टी कधीही ढळणार नाही. सुनिए, यीशु ने स्पष्ट कर दिया है, येशू ख्रिस्तानी हे स्पष्ट केलेलं आहे, आकाश और पृथ्वी टल जाएंगे। आकाश आणि पृथ्वी हे नाही तशी होतील. आपको मालूम है जो आकाश हमारे ऊपर है जे आकाश आमच्या वरती आहे और जब जिस पृथ्वी पर हम रहते आणि हैं, जेव्हा आम्ही या पृथ्वीवरती राहतो, ये एक दिन परमेश्वर इसको रुमाल के जैसा घड़ी करके, रुमाल के जैसा लपेट कर इसको फेंकने वाला है। या ज्या पृथ्वीवरती आम्ही राहतो त्या पृथ्वीला एक दिवशी परमेश्वर रुमालाप्रमाणे गुंडाळून ठेवणार आहे. ये पृथ्वी पूरी तरह से पिघलने वाली ही है। पृथ्वी पूर्ण पिघळून जाणार आहे. आप यीशु की बात पर विश्वास करते हैं? तुम्ही येशूच्या गोष्टींवर विश्वास ठेवता का? मैंने आज तक जितनी भविष्यवाणी पढ़ी है मी जितक्या भविष्यवाण्या आतापर्यंत वाचल्यात बाइबल के अंदर, या पवित्र वो शास्त्रात पूरी हो त्या गई है, पूर्ण झाल्यात और जो भविष्यवाणी है आणि ज्या भविष्यवाण्या वो आहेत पूरी होने वाली त्या है। होणार आहेत. इसलिए यीशु ने यहाँ कहा, आणि म्हणून येशू म्हणतो, आकाश और पृथ्वी टल जाएंगे। आकाश आणि पृथ्वी नाही तशी होती. पूरी तरह से जो इस पृथ्वी पर जितने भी बड़े बड़े बंगले, बड़े बड़े चीजें हैं ना, एक दिन सब कुछ सर्व ज्या पृथ्वीवरती जे काही मोठमोठे बंगले आणि इमारती आहेत ते सर्व नष्ट होणार आहेत. हमारा पैसा खत्म होने वाला है, आमचा पैसा संपणार आहे, हमारे बंगले खत्म होने वाले आमचे हैं, बंगले हमारे संपणार, घर खत्म होने आमचे वाले हैं। घर संपणार आहेत. अभी नहीं, आता नाही, मुझे नहीं मालूम कब होगा ये, मला नाही माहिती हे कधी होणार आहे, लेकिन जल्दी होने वाला है। पण लवकरच यीशु होणार ने आहे. कहा है, येशू म्हटलं इसलिए ये होगा। म्हणून ते होणार आहे. यीशु ने कहा, येशू म्हटलं आकाश और पृथ्वी के लिए, आकाश और पृथ्वी के लिए कहा। आकाश आणि पृथ्वी संबंधी हे म्हटलेलं आहे. यशायाह 51 इसका 6 वचन, यशायाह 51:6, प्रकाशित वाक्य 20:11 प्रगटीकरण 20:11 वहां पे लिखा है, त्या ठिकाणी लिहिलंय, पृथ्वी और आकाश भाग जाएंगे, पृथ्वी आणि आकाश पळून जाईल, उनके लिए जगह ना मिलेगी। त्यांच्यासाठी जागा मिळणार नाही. सुनिए, पृथ्वी और आकाश के लिए भी जगह नहीं मिलेगी। पृथ्वी आणि आकाशासाठी सुद्धा जागा मिळणार नाही. प्रकाशित वाक्य 21:1 प्रगटीकरण 21:1
दूसरा पत्रस 3 अध्याय 10 से 13 वचन। 2 पेत्र 3 अध्याय 10 ते 13 वचन। यहाँ पे पृथ्वी के बारे में लिखा या गया ठिकाणी पृथ्वी संबंधी लिहिलेलं कि आहे पृथ्वी का कैसा और आकाश का किस तरह नाश होगा, की पृथ्वी आणि आकाशाचा कशा प्रकारे नाश होणार आहे। लेकिन दूसरे भाग में प्रभु कहता है पण दुसऱ्या भागामध्ये प्रभू म्हणतो जो मेरी बातें हैं ज्या माझ्या गोष्टी वो आहेत कभी ना टलेगी, ती कधी टळणार नाही, कभी नहीं टलेगी। कधीच जो टळणार मैंने नाही। कहा है, जे मी म्हणतोय, जो मैंने बातें बोली हैं, ज्या गोष्टी मी बोललेलो वो कभी आहे, टलेंगी ते नहीं। कधीच टळणार नाही। आकाश और पृथ्वी टलेगी, आकाश आणि पृथ्वी लेकिन टळतील, मेरी कही हुई बातें कभी ना टलेगी। पण माझ्या बोललेल्या गोष्टी कधीच टळणार तो नाही। सुनिए, मग ऐका, जो टलने वाली नहीं है, जे टळणाऱ्या अगर नाही उस पर हम विश्वास करते जर हैं, त्याच्यावर आम्ही विश्वास उसको करतो, अपने जीवन में लेते ते हैं, आपल्या जीवनामध्ये तो आत्मसात हमारा करतो, जीवन कभी हिलेगा तर नहीं। आमचं जीवन कधीच हलणार नाही। इसलिए लूक 16:17 में कहा है, आणि म्हणून लोक 16:17 मध्ये लिहिलंय, आकाश और पृथ्वी टल जाना व्यवस्था के एक बिंदु के मिट जाने से सहज है। इसका मतलब यह है कि एक भी बिंदु जो परमेश्वर ने बाइबल में लिखा है वो पूरा होने वाला है। एकही जो बिंदू आहे जे बायबल मध्ये लिहिलेला आहे तो कधीही टळणार नाही, पुसला जाणार नाही। एक भी बिंदु जो परमेश्वर ने बाइबल के अंदर लिखा है वो पूरा होने वाला है। एकही बिंदू जो बायबल मध्ये परमेश्वराने लिहिलेला आहे तो पूर्ण होणार आहे। इसलिए मत्ती 5:17 से लेके 20 वचन में लिखा है, आणि म्हणून मत्ती 5:17 पासून 20 पर्यंत लिहिलंय, और वो कह रहा है तो म्हणतो कि हर जो इस पुस्तक में लिखा है, जो बाइबल में लिखा है, वो लोप होने वाला नहीं है, गायब होने वाला नहीं है, वो सब कुछ पूरा होने वाला आणि है। या बायबल मध्ये जे काही लिहिलेलं आहे ते लोप पावणार नाहीये, ते सर्व काही पूर्ण होणार आहे। जितना बाइबल में लिखा हुआ है हर एक बात वो पूरा होने वाला है। आणि जेवढं बायबल मध्ये लिहिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत। आप देखिए जितनी भविष्यवाणी परमेश्वर ने की है, आता पहा, जितक्या भविष्यवाणी परमेश्वरांनी वो केल्या आधे पूरे हो चुके हैं। त्यातल्या अर्ध्या पूर्ण देखील झाल्या। जब हम स्टडी करते हैं, जब हम अभ्यास करते हैं इन बातों की, जब शिक्षा लेते हैं इन बातों की, तो हमें पता चलता है कि परमेश्वर ने जो बातें कही वो कैसा पूरी होती आणि जेव्हा चली आम्ही गई। अभ्यास करतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की जे काही परमेश्वरानं लिहून ठेवलेलं आहे ते सर्व काही पूर्ण होत आहे। इसका मतलब ये है याचा अर्थ हा, परमेश्वर की बातें स्थिर करने वाली है। परमेश्वराच्या गोष्टी स्थिर करणाऱ्या आहेत। परमेश्वर ने कई भी बातें स्थिरता लाती है। परमेश्वरने बोललेल्या गोष्टी ज्या आहेत ती स्थिरता घेऊन येतात। इसलिए अगर वो बातें हमारे जीवन में आ जाए, आणि म्हणून जर त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आल्या तो प्रभु हमें स्थिर तर करेगा। प्रभू आम्हाला स्थिर करेल। इसलिए भजन संहिता 119:89 आणि म्हणून स्तोत्र संहिता 119:79 मध्ये और भजन संहिता 119:160 आणि स्तोत्र संहिता 119:160 मध्ये पहला पत्रस पहला अध्याय 24-25 वचन, पहिला पेत्र पहिला अध्याय 24 आणि 25 वचन, यशायाह 40 अध्याय और 8 वचन, यशया 40 आणि 8 यहाँ कहता है या परमेश्वर, ठिकाणी परमेश्वर म्हणतो घास सूख जाएगी, हे गवत सुकेल, फूल मुरझा जाएंगे, फुलं कोमेजून जातील, पर परमेश्वर का वचन सदैव अटल पण रहेगा। देवाचं वचन सदैव अटळ राहणार आहे। उसको कोई हिला नहीं सकता, त्याला कुणीच रोखू शकत नाही, हलवू शकत नाही, कोई हिला नहीं सकता। त्याला कुणीच हलवू शकत नाही। अपने पड़ोसियों को बोलना, परमेश्वर का वचन को हिला नहीं सकता। जोर से बोलो भाई, परमेश्वर का वचन को हिला नहीं सकता। क्या नहीं हिल सकता? काय नाही हलवू शकत? परमेश्वर का जो हिलता नहीं है, अगर उसमें हम बनेंगे तो हम भी नहीं हिलेंगे। इसलिए यीशु ने यशायाह 55:10 और 11 में लिखा है, आणि म्हणून परमेश्वराने यशया 55:10 मध्ये लिहिलेलं आहे, उसने 55:10 और 11 में 55:10 आणि 11 जो मध्ये, जो मेरे मुख से वचन निकलता है, जे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल वो व्यर्थ ठहर कर मेरे पास वापस नहीं आएगा। ते इच्छा पूर्ण केल्या वाचून, ज्या कार्यासाठी पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफळ होऊन परत येणार वो नाही, वापस नहीं आएगा। परत नाही जो येणार। मेरे मुख से निकला हुआ वचन जे है माझ्या मुखातून निघणारं वचन वो आहे कभी व्यर्थ नहीं होगा। ते कधी व्यर्थ होणार नाही। जो मेरे मुख से निकले बिंदु है जे माझ्या मुखातून निघालेले बिंदू वो आहे कभी व्यर्थ नहीं होंगे, ते कधीच व्यर्थ होणार नाही, उसके अंदर जीवन है, कारण त्याच्यामध्ये जीवन वो आहे, पूरा होंगे, ते पूर्ण होणार वो पूरा आहे, होंगे। पूर्ण होणार आहे। यीशु ने यहाँ बोला है, येशूने या ठिकाणी बोललाय, इसलिए यीशु ने कहा आणि म्हणून येशू म्हणतो मनुष्य केवल रोटी से जिंदा नहीं रहेगा, मनुष्य केवळ भाकरीने जगणार नाही, परमेश्वर के हर एक वचन जो परमेश्वर के मुख से निकलता है वो जीवित तर रहेगा। देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने तो जगेल। इसका मतलब क्या है? याचा अर्थ हा, प्रभु का शब्द मानने से, वचन को सुनकर मानने से आप और मैं जीवित रहेंगे। वचन ऐकून त्याच्याप्रमाणे चालण्यानं आमचं जीवन आम्ही चांगल्या प्रकारे जगणार आहोत। परमेश्वर के मुख से निकला हुआ हर एक शब्द, परमेश्वराच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द, उससे हम जीवित रहेंगे। त्याद्वारे आम्ही जिवंत राहणार आहोत। जीवित का मतलब क्या है? जिवंत याचा अर्थ
हम हिलेंगे नहीं, आम्ही हलणार नाही, हम चलेंगे. आम्ही चालणार आहोत. बहुत बार आदमी जिंदा है लेकिन मरा हुआ है. बऱ्याचदा मनुष्य जिवंत तर दिसतो पण मेलेला असतो. कैसे मालूम है आपको? कसं माहितीये का? जिंदा है जिवंत तर आहे लेकिन मरा हुआ है. पण मेलेला आहे. क्या कहता है मालूम? काय म्हणतात माहितीये? मेरे को ना अच्छा नहीं लगता जीना अब. मला आता जगायला बरंच वाटत नाही. ऐसा लगता है शाम को चला जाऊं. असं वाटतं संध्याकाळीच निघून जा. जिंदा है, जिवंत तर आहे मरा हुआ है, पण मेलेला आहे. इच्छा नहीं है जीने की. जगायची इच्छाच उरलेली नाही. क्यों मालूम है? का माहितीये का? कुछ तो भी उसके जीवन में हुआ है जो उसको हिला रही है. काहीतरी अशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये झाल्या ज्याने त्याने हलवून टाकलंय. वो कह रही है आणि तो म्हणतो तू व्यर्थ है, आणि त्या गोष्टीला म्हणतात की तू व्यर्थ तेरा आहेस, जीवन व्यर्थ तू है, जीवन व्यर्थ आहे, तो कुछ कर नहीं सकता, तू काही करू शकत तू आगे बढ़ नाही, नहीं तू सकता. पुढे जाऊ शकत और ये नाही. बातों को उसने स्वीकार कर आणि लिया या गोष्टी त्यांनी स्वीकारल्या और इसलिए उसका जीवन हिल आणि रहा है. त्यामुळे त्याचं जीवन हल्लेलं और वो आहे. कह रहा है आणि तो म्हणतो मेरे जीवन को मैं खत्म करना चाहता माझं जीवन आता मी संपवू इच्छितो. हूं. यीशु आया जीवन देने के लिए. येशू आला जीवन देण्यासाठी. यीशु आया आपको जीवित रखने के लिए. येशू आला तुम्हाला जिवंत और आप ठेवण्यासाठी मरना चाहते हैं. आणि तुमची इच्छा आज मरण्यासाठी. से ये शब्द बंद कर देना. आजपासून हा शब्द बंद करून टाका. आज से कहना आजपासून म्हणा आज का दिन यहोवा ने बनाया, मैं इसमें आनंदित हूं. आजचा दिवस परमेश्वराने बनवल्याने मी त्याच्यामध्ये आनंदी मैं आहे. इसमें आनंदित हूं. मी त्याच्यामध्ये आनंदी आहे. सुनिए, ऐका, मैं आपको एक चाबी देना चाहता हूं. मी तुम्हाला एक चावी देऊ इच्छितो. आप जब उठें सुबह, जेव्हा तुम्ही सकाळी उठता आप जमीन पर पैर रखने से पहले त्या फरशीवरती पाय ठेवण्या अगोदर कहना प्रभु से प्रभूला म्हणा आज का दिन परमेश्वर तूने मेरे लिए बनाया, आजचा दिवस परमेश्वरने माझ्यासाठी मैं बनवलाय इसमें आनंदित हूं. आणि मी त्याच्यामध्ये आनंदित और होईन. आज का दिन आणि आजचा दिवस मेरे लिए माझ्यासाठी शानदार होगा. चांगला असणार आहे. आज का दिन आजचा दिवस मेरे लिए माझ्यासाठी बेहतरीन होगा. उत्तम असणार आहे. आप कहिए तुम्ही म्हणा शायद परिस्थिति वैसी ना हो, कदाचित परिस्थिती तशी नसेल, शायद आपके 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 चारों ओर ऐसी परिस्थिति की ऐसी परिस्थिति ना हो कि आप आनंद कर सके. आणि कदाचित तुमच्या चहूबाजूला अशी परिस्थिती नसेल की त्यामुळे तुम्ही आनंद लेकिन करावा. जब आप कहेंगे पण जेव्हा तुम्ही म्हणाल मेरे यीशु ने कहा है, माझा येशू म्हटला, उसके शब्दों पर विश्वास त्याच्या कीजिए. शब्दांवरती विश्वास वो ठेव. कहता है आकाश टल जाएगा, पृथ्वी टल जाएंगे, पर मैंने की हुई बातें, मैंने बोली हुई बातें कभी टलेगी तो नहीं. म्हणतो आकाश आणि पृथ्वी ढळेल पण मी बोललेल्या माझ्या मुखातून निघणाऱ्या गोष्टी कधीही ढळणार नाही. इसलिए आपको वो बोलना है. आणि म्हणून तुम्हाला त्या बोलायच्या. क्या बोलना है? काय बोलायचं? आज का दिन बेहतरीन है. आजचा दिवस उत्तम आहे. ये बात उस अधिकारी को पता चल गया. आणि ह्या गोष्टी त्या अधिकाऱ्याला कळाल्या. उसके घर में एक बीमार बच्चा था, त्याच्या घरामध्ये एक आजारी मुलगा वो होता मरने पर था. आणि तो मरणप्राय उसने स्थितीमध्ये यीशु को निरोप किया. आणि त्याने येशूकडे निरोप धाडला. यीशु उसके घर तक आने लगे. येशू त्याच्याकडे येऊ ये लागले भागता हुआ यीशु मसीह के पास में गया. आणि हा धावतच येशूकडे गेला. प्रभु जी मैं जानता हूं कि आप परमेश्वर के जीवित पुत्र हैं. प्रभुजी मला माहित आहे की तुम्ही येशू जे आहात, तुम्ही प्रभू देवाचे पुत्र आहात. आपके मुख के अंदर जीवन है, तुमच्या मुखामध्ये जीवन आहे, आपके शब्द के अंदर सामर्थ है. तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. प्रभु जी एक काम करना, प्रभुजी एक करा, आप शब्द मात्र तुम्ही बोल दें. फक्त शब्द मात्र बोला. आप शब्द मात्र बोल शब्द दें. मात्र बोला. मेरा जो बच्चा जो बीमार है वो ठीक हो जाएगा. माझा मुलगा जो आजारी आहे तो बरा उसको होईल. मालूम था मला माहित होतं यीशु का शब्द कभी टलेगा नहीं. येशूचा शब्द कधीच टळणार नाही, कभी टलेगा नहीं. कधीच टळणार नाही. यीशु ने भेजा हुआ जो शब्द है येशूने पाठवलेला जो शब्द वो कभी आहे व्यर्थ नहीं तो होगा. कधीच व्यर्थ यीशु होणार. जी आप कह दीजिए ना, येशू तुम्ही म्हणा ना, यीशु जी आप कह दीजिए ना, येशू तुम्ही बोला आप ना, कह दो, फक्त बोला, आप कह दो, फक्त बोला, मेरा बच्चा ठीक हो जाए. माझा मुलगा बरा होईल. यीशु ने कह दिया येशूने बोलला जा जा जा. जा. जब उसने जा बोला, जेव्हा तो जा म्हटला, प्रभु का वचन कहता है देवाचं वचन असं सांगतं, उसी घड़ी त्या क्षणी बीमार व्यक्ति खड़ा हो गया. आजारी व्यक्ती उभा राहिला. खड़ा हो गया. उभा राहिला. खड़ा हो गया. उभा राहिला. आप कहकर तो तुम्ही देखिए, बोलून तर बघा, आप कहकर तो तुम्ही देखिए. बोलून तर और बघा. हमारी बातें क्या है? पण आमच्या गोष्टी काय आहेत? डॉक्टर काय म्हटला, डॉक्टर काय म्हटला, उसकी रिपोर्ट क्या है? त्याचा रिपोर्ट काय आहे? अब कुछ काय खरं नाही. आता काय खरं नाही. आ जाओ मिलने के लिए. या भेटायला. कोरोना में देखा हमने, आ जाओ मिलने के लिए. करोनामध्ये पाहिलं आम्ही या भेटायला, तो भी मिलने नहीं आ रहे थे. तरी भेटायला येत नव्हते गले लगने जा रहे थे, वो पीछे पीछे भाग रहे थे. आणि मागे मागे धावत होते. मेरा यीशु का वचन कभी झूठ नहीं बोलता. माझं येशू ख्रिस्ताचं वचन कधीच खोटं बोलत नाही. जब आप बीमार हो, जेव्हा तुम्ही आजारी घर आहात, की परिस्थिति बीमार है, तुमची परिस्थिती आजारी आहे, आपका मन बीमार है, तुमचं मन आजारी आहे, तो कहना तेव्हा म्हणा यीशु के मार खाने से मैं चंगा हुआ हूं. येशूच्या मार खाण्याने मी बरा झालेलो आहे. उसकी बातें हैं,
त्याच्या गोष्टी आहेत, यीशु ने कई भी बातें हैं, हे येशूने बोललेल्या गोष्टी आहेत, ये होगी पूरी। त्या पूर्ण होणार आहेत. एक बार एक परिवार के अंदर गड़बड़ हो गया, एकदा एका कुटुंबामध्ये गडबड झाली, एक शादी में गड़बड़ हो गया, एका लग्नामध्ये गडबड और झाली, ये गड़बड़ ऐसी थी, आणि ही गडबड अशी होती, शर्मनाक बात थी, एक शर्मनाक। लाजिरवाणी गोष्ट होती. शादी में अगर कुछ खत्म हो जाए, लग्नामध्ये जर काही संपलं आप जाते वक्त पूछना आदमियों को कैसी बातें करते हैं। आणि मग तुम्हाला माहिती की लोक कसे बोलतात, यांना कळत नव्हता का 500 लोग येणार आहे, इन्हें समझता नहीं था कि 500 लोग आने वाले हैं, यांना नाही कळत का 500 लोक येणार आहेत. 250 लोगों का खाना बनाया, 250 लोकांचं जेवण बनवलं, 500 लोगों का बनाना था। 500 लोकांचं देखो बनवायचं. हम उपासी जा रहे हैं, भूखे जा रहे हैं, बघा आम्ही उपाशीच चाललो, और ये बात कहते हुए चलते हैं, आणि हे बोलत बोलत जातात. और जिसके शादी में कुछ कम होता है वो शर्मनाक बात है। पण ज्याच्या लग्नामध्ये अशा गोष्टी घडतात त्याच्यासाठी ती लाजिरवाणी गोष्ट. द्राक्ष रस खत्म हो गया, द्राक्षरस संपलाय, और पाहुणे जो है मेहमान उधर ही जा रहे हैं द्राक्ष रस लेने के लिए। आणि पाहुणे ते द्राक्षरस घेण्यासाठी चाललेले आहेत. पहले ड्रिंक ले रहे हैं पीने का, पहिलं पिण्यासाठी घेत आहेत. जूस ले रहे हैं, जूस वो दूसरा ड्रिंक नहीं है ना, तो बोलेंगे ड्रिंक दूसरा, ये जूस है। इकडे तो रस आहे, कुठलाही दुसरं शादी में ये एक बड़ी मान्यता होती थी तब, जब पिछले उस जमाने में, आणि त्या काळामध्ये त्या गोष्टीला महत्व होतं, इसलिए वो ये रखते थे। आणि म्हणून तो ते रस किंवा ज्यूस जो आहे तो ठेवला ये जाईल. बात किसको बोल भी नहीं सकते, आणि ही गोष्ट कुणाला सांगूही नव्हती शकत. आपस में चर्चा चल रही है, आपसातच चर्चा चालू आहे. क्या करे पंडित दादा, आता काय करायचं, क्या करे मोहन दादा, काय करायचं. अनाउंसमेंट भी नहीं कर सकते ये, अनाउन्समेंट पण करू शकत नाही. लोगों को बोलेंगे वो समझता नहीं, पहले से करना था इन्होंने आणि निजाम मग ना। लोक आम्हाला म्हणतील की अरे यांना कळत नाही का आधीपासूनच त्यांनी नियोजन करायचं होतं. वहां पे ये लोग बहुत अच्छे थे, पण या त्या ठिकाणी लोक चांगले होते. ये माता यीशु की माता के पास में गए, ते येशूच्या आईकडे गेले माता को बोला, आणि तिला म्हटले, माता जी अम्मा अम्मा माता जी क्या करे अब, आणि आता काय करायचं, कहाँ से लाए अब, कुठून आणायचं. और मेहमान तो आते जा रहे हैं, 5 का टाइम था, 7-10 बजे तक भी आ रहे हैं, क्या आणि करें। 5चा टाइम होता आणि 7 वाजून गेले तरी पाहुणे मंडळी येतातच आहेत. अब इनको मना भी नहीं कर सकते, खत्म हो गया है। आता त्यांना असं म्हणूही नाही शकत की संपलंय. माता जी ने देखा, आणि त्या आईने पाहिलं, यीशु की ओर, येशूकडे पाहिलं. यीशु किसी काम में बिजी थे, येशू काहीतरी व्यस्त होते, शायद बात करते होंगे लोगों के कदाचित साथ। कुणाशी तरी बोलत असतील. माता जी ने कहा, आणि त्या ठिकाणी त्याची आई म्हणाली, वो वहां पे खड़ा है, तो तिथं उभा आहे, वहां पे खड़ा है, तो तिथं उभा आहे, वो जो बोलेगा ना तो जे काही म्हणेल ना वही करना, तेच करा. अपना दिमाग मत चलाना, स्वतःचं डोकं चालू नका, अपना ज्ञान मत चलाना, स्वतःचं ज्ञान वापरू जो वो नका. बोले जो ते म्हणेल वो करना, ते करा, सिर्फ वही करना, फक्त तेवढंच करायचं. ज्यादा बात ऊंची चढ़ कर मत बोलना, ऊंची ऊंची बात आणि मत करना, जास्त उंच गोष्टी बोलू नका. क्योंकि वो ऊंचाई से इस पृथ्वी पर आया है, त्या उंचावरूनच तो या पृथ्वीवरती उसको आलाय. सब मालूम है, त्याला सगळं माहिती आहे, उसको सब पता है, त्याला सगळं माहिती आहे. उससे ज्यादा हितगुज नहीं करना, त्याच्याशी जास्त हितगुज करत बसू नका. जितना बोला जेवढं बोलला उतना करना, तेवढंच करा. क्योंकि उसको माता को मालूम थी, आणि मग ही गोष्ट त्याच्या आईला माहित होती, उसको मालूम था, त्याला ठाऊक होती. क्या मालूम था, मालूम, काय माहित होतं माहितीये का, वो जो बेटा है ना, तिचा जो मुलगा आहे ना वो परमेश्वर की ओर से आया हुआ बेटा है। तो देवाकडून आलेला मुलगा आहे. मुझे भी शब्द, मैं आगे बताऊंगा, उसको भी शब्द आया था, उसने बोला तो म्हटला उसकी बातें कभी टलेगी नहीं, त्याच्या गोष्टी कधीही टळणार नाही. आपके घर में जो स्थिरता पैदा हुई है ना, तुमच्या घरामध्ये जी स्थिरता आहे उसकी बातें सुनो, त्याच्या गोष्टी ऐका, वैसा करो, तसं करा. आपके जो माहौल में अस्थिरता आ गया ना, वो ठीक से स्थिर हो जाएगा, आणि त्या वातावरणामध्ये जी अस्थिरता निर्माण झाली आहे ना ती स्थिर होईल, वो स्थिर हो जाएगी, ती स्थिर वो होईल, स्थिर हो जाएगी। ती स्थिर होईल. भक्त भी यीशु के पास गए, आणि ते पळतच येशूकडे गेले. यीशु जी येशूजी समस्या खराब है, समस्या आली आहे सब जन हिल गए हैं, आणि सगळे हालून गेलेले हम आहेत, क्या करें। आम्ही काय करावं. यीशु ने सुना, येशूने ऐकलं. यीशु ने कहा येशू म्हटलं कुछ मत करो, काही नका करू, अब एक काम करो, वो जो मटके हैं, एक काम करा, जे बोलते वो जे रांझणं आहेत उसको पानी से भर दो। त्याला पाण्याने भरा. उन्होंने दिमाग नहीं चलाया, त्यांनी जास्त डोकं चालवलं उस नाही. बाल्टियां लिया, बादल्या घेतल्या, अब कहाँ से पानी लेकर आया मुझे नहीं मालूम, आणि कुठून आणलं पाणी ते मला नाही माहिती, मैं नहीं था उस समय, मी नव्हतो त्यावेळेस. वो पानी लेकर आए, ते पाणी घेऊन आले मटके में भर दिया, आणि त्या रांझणांमध्ये भरलं. इतना ही करना था, एवढंच करायचं होतं. वो मुंह पूरा भर दिया। आणि त्यांनी ते ओतप्रोत भरलं. यीशु जी के पास आए, येशूकडे आले, यीशु जी भर दिया, येशू भरलं आम्ही. वेरी गुड, हो खूप अब चांगलं. एक काम करो, आता एक काम करा, अब निकालो। आता काढा. अरे पहले बोलता भर, फिर बोलता निकाल, आधी भरा म्हणतो, मग काढा म्हणतो. ये कुछ नहीं बोले बेचारे,
क्योंकि माताजी ने बोल दिया था। नाही पण ते आईने सांगितलंय ना, बिल्कुल दिमाग नहीं चलाना, स्वतःचं डोकं चालवायचंच नाही. जितना कहा जेवढं उतना सांगितलं ही करना, तेवढंच करा. उस ज्यादा पूछना नहीं, जास्त विचारायचं नाही, ज्यादा क्या पूछना ही नहीं, जास्त काय विचारायचंच नाही. थोड़ा क्या और काम क्या पूछो मत, जास्त नको आणि कमी नको विचारायचंच नाही. क्योंकि उसकी माता ने बोला था कारण की त्याच्या आईने ये जो सांगितलं होतं, बोलेगा हा जो म्हणेल वैसा होगा। तसंच होणार. और वैसे ही क्या उन्होंने बकेट निकाली आणि त्यांनी तसंच केलं. त्यांनी बादली भरून काढली और उसके जो सरदार था उसके पास में लेकर गए। आणि जे वाढपी होते त्यांच्याकडे गेले उसने चखा, आणि मग त्यांनी ते चाखला. चाखा तो उसके एकदम ताजगी आ गई उसको। आणि जसं त्यांनी चाखला त्याला एकदम स्फूर्ती आली. अरे तुमने ये कहाँ छुपा के रखा था, अरे हे तुम्ही कुठं लपवून ठेवलं होतं, ये कहाँ छुपा के रखा था, कुठं लपवून ठेवलं होतं. ये तो एकदम बेस्ट है। हा तर एकदम उत्तम आहे. वहाँ लिखा है त्या ठिकाणी लिहिलंय, जो चखरा था ना जो चाखत होता ना, उसे नहीं मालूम था ये पानी का द्राक्षरस बन चुका त्याला है। नाही माहिती होतं की हा पाण्याचा द्राक्षरस झाला आहे. जब यीशु कहता है जेव्हा येशू बोलतो पानी को द्राक्ष में बदलने का सामर्थ्य भी रखता है। त्या पाण्याला द्राक्षरसामध्ये बदलण्याचं आज आपके सामर्थ्य परिवार में क्या गड़बड़ है, आज आपल्या कुटुंबामध्ये काय गडबड आहे, किस बात से आप अस्थिर है, कुठल्या गोष्टीमुळे तुम्ही अस्थिर एक आहात. काम करना, एक गोष्ट करा. यीशु ने कहा येशू बोलला उस बात को मानना, तेच गोष्टी करा. आपके जीवन में स्थिरता आ जाएगी। तुमच्या जीवनात ती स्थिरता येईल. अब बहुत बार आर्थिक परिस्थितियों में अस्थिरता आ जाती है। बऱ्याचदा आर्थिक जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये अस्थिरता जब येते. पैसा नहीं होता तब पता चलता है, पैसा नसतो तेव्हा कळतं. झगड़े हो जाते हैं घर के अंदर। भांडण होतं घरामध्ये. जब पैसा नहीं होता जेव्हा पैसा नसतो पूरी अशांति घर में छा जाती है। अख्ख्या घरामध्ये अशांती पसरते. लेकिन हम कहते हैं पण आम्ही म्हणतो मैं इतना कष्ट कर रहा हूँ, मैं इतना कष्ट कर रहा हूँ, फिर भी मेरे कष्ट का प्रतिफल नहीं मिल रहा है। मी एवढं कष्ट करतोय तरी देखील त्याचं मला काय प्रतिफळ मिळत नाही. क्यों ऐसा हो रहा है? असं का होतंय? क्योंकि हमने यीशु की बात को नहीं सुना। कारण या येशूच्या गोष्टी ऐकल्याच नाही. ऐसे एक व्यक्ति है, असाच एक व्यक्ती आहे, मुंह लटका के खड़ा है, तो तोंड लटकून बसलेला आहे. वो रात भर उसको कष्ट किया है, रात्रभर कष्ट केले, बड़ी मेहनत की है, खूप मेहनत केली, कुछ नहीं लगा हाथ में, हाती काहीच लागलं नाही. वो जाल को साफ कर रहा है, आणि जाळे साफ करतोय, आर्थिक परिस्थिति का विचार कर रहा है। आर्थिक परिस्थितीचा विचार करतोय. मेरे घर पे क्या लेकर जाऊंगा आता मैं? घरी मी काय घेऊन जाईल. मेरे बेटे ने एक चॉकलेट मांगा था, वो लेने के लिए पैसे नहीं है। आणि माझ्या मुलांनी चॉकलेट मागितलं ते आणण्यासाठी देखील पैसे नाही आहेत. मेरे घर में आज बर्थडे केक ले जाने के लिए पैसे नहीं है। माझ्या घरामध्ये आज वाढदिवस आहे आणि केक घ्यायला पण पैसे आज नाही. मेरे पास में कुछ नहीं है। आज माझ्याकडे काहीच नाही. उसकी मानसिकता क्या कहती होगी? त्याची मानसिकता काय म्हणत यीशु असेल. ने उसके चेहरे को देखा, येशूने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. या अस्थिर हुए है, नाही, हा अस्थिर होत ये आहे, थोड़ा गड़बड़ रहा है, थोडा गडबड झाली थोड़ा सा आहे, हिल रहा है। थोडा हलतोय. अरे इधर आ, इधर आ, इधर आ, पतरस इधर आ जा, अरे पेत्रा इकडे ये, आजा आजा, इधर आ जा, इकडे ये. तेरी जो नाव में जिसमें बैठो उसमें बैठ जा, तेरी नाव में बैठ जा तुझ्या नावेमध्ये बस और गहराई में लेके चल। आणि ती खोलात घेऊन जा. क्या प्रभु जी बात कर रहे हैं? अभी तो आया मैं, काय मग बोलता प्रभु, आत्ताच तर आलो मी, एक प्याली चाय भी नहीं पी अभी, अजून एक कप चाय नाही और घेतला वापस बोल रहे जाने के आणि लिए। परत म्हणता जा. अरे चल तो, अरे तू चल तरी. वो कह रहा है तो म्हणतो प्रभु प्रभू तू कहता है इसलिए चलता हूँ। तू बोलतोयस ना म्हणून चालतो. आप जो मेहनत कर रहे हैं ना, तुम्ही जी मेहनत करताय ना, आपको सक्सेस नहीं है, तुम्हाला यश नाहीये, आपको बरकत नहीं है। तुम्हाला बरकत मैं नाहीये. आपसे कहता हूँ मी तुम्हाला सांगतो, जो यीशु कहेगा जे येशू बोलणार आहे उसको करेंगे, त्याला कराल. आपके आर्थिक परिस्थिति में स्थिरता आएगी, तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये स्थिरता येईल. आपकी आर्थिक परिस्थिति स्थिरता आएगी। तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये स्थिरता येईल. यीशु ने कहा येशू म्हटला गहराई में चल, खोलात चल, इस यहाँ पर जाला डाल दे। तिथं जाळं टाक. वो कह सकता था तो म्हणू शकत नहीं होता, प्रभु अगर डावी साइड में डाला तो चलेगा नहीं, नाही मी डावीकडे टाकलं तर नाही चालणार का. उजवी साइड में, राइट हैंड साइड में या लेफ्ट हैंड साइड में, या सीधा डालेंगे तो नहीं चलेगा। उजवीकडे डावीकडे नाही तर मग सरळच टाकलं तर नाही चालणार प्रभु जी का. अगर वहां गए, वो उस टापू के पास में, मेरे को मालूम है वहां पे मछली आती है, वहां चले गए आणि तो? त्या टापू जवळ मला माहिती तिथं नेहमी मासे सापडतात, अरे तिथे टाकलं तर. मछली को बनाने वाला उसके साथ बैठा अरे है, ते मासे बनवणार त्याच्या सोबत आहे, समुद्र को बनाने वाला उसके साथ है, समुद्र बनवणार त्याच्या सोबत आहे. इसलिए अपने दिमाग मत आणि चलाना। म्हणून आपलं डोकं चालू नका. पतरस ने दिमाग नहीं चलाया, पेत्राने डोकं चालवलं हाँ नाही. प्रभु मैं डाल देता। हा मी प्रभू टाकतो. और जब यीशु की बात को माना, आणि जेव्हा त्यांनी येशूच्या गोष्टी ऐकल्या, इतने जाले में मछली आ गई, एवढे मासे आले जाळ्यामध्ये उसके जाले फटने लगे। की त्याची जाळी फाटू लागली. आप नहीं चाहते कि आपका बैंक बैलेंस इतना हो कि आप ज्यादा से ज्यादा टैक्स भर सके? तुम्हाला नाही वाटत का तुमच्याकडे एवढा बँक बॅलन्स व्हावा की तुम्ही जास्तीत जास्त टॅक्स देऊ शकाल? चहा प्यायला पैसे नाही आणि गोष्टी करते,
यीशु को मालूम था उसके पास में एक चाय प्याली के लिए भी पैसा नहीं है। आणि येशूला माहिती होते की त्याच्याकडे चहा प्यायला देखील पैसे नाही, पतरस के पास में पैसा नहीं है। पेत्राकडे पैसे नाही आहेत, एक छोटी भी मछली नहीं आई कि वो बेच सके। एक अशी छोटीशी पण मासा आला नाही की तो त्याला विकू शकेल। जब यीशु कहता है ना जेव्हा येशू बोलतो ना कुछ होता है, तेव्हा काहीतरी होतं, कुछ होता है, काहीतरी होतं, कुछ होता है। काहीतरी होतं। दिमाग नहीं चलाना, डोकं नका चालू, जितना कहा जेवढं उतना सांगितलं करना। तेवढं करा। आपकी आर्थिक परिस्थिति कैसी है आज? तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे आज? यीशु ने कहा येशू म्हटला आपकी कैसी भी आर्थिक परिस्थिति क्यों ना हो, तुमची आर्थिक परिस्थिती कशी का असे ना, पूरा दशमांश उसके भंडार में लाओ। पूर्ण दशमांश त्याच्या भांडारामध्ये आणा। दिमाग नहीं चलाना। मग डोकं नाही चालवायचं किती डब्बे भरले, की हे पैशाचं काय करत असेल, हे आपले चालवत असेल, दिमाग मत चलाओ। डोकं नका चालू जास्त। पड़ोसी को बोलना दिमाग नहीं चलाना। दिमाग चलाने से क्या होता मालूम? डोकं जास्त चालवण्याने काय होणार आहे माहिती सर का? दुखेगा, डोकं तर दुखेलच, बिना फालतू का टेंशन। विनाकारणचं टेन्शन। दशमांश वो डाल रहा है दशांश कोणीतरी दुसरंच टाकतंय, लेकिन इसका बीपी बढ़ रहा है। पण याचंच बीपी वाढते। किती टाकला, किती टाकले? किती खुद टाकला नाही, किती टाकला। स्वतः तर नाही टाकला, दुसऱ्यांना बघतोय किती टाकलं। जो डालता है ना साहब, जो टाकतो ना, प्रभु का वचन कहता है देवाचं वचन सांगतो उसके लिए आकाश के झरोखे मैं खोलूंगा। त्याच्यासाठी आकाश कपाट तो उघडणार आहे। मेरा वादा है, हा त्याचा अभिवचन आहे, ये मेरा वादा है। हे त्याचं उसके लिए अभिवचन। मैं स्वर्ग खोलूंगा, त्याच्यासाठी आकाश कपाट उघडले और जिसके जाते, लिए स्वर्ग नहीं खुलता आणि ज्याच्यासाठी आकाश कपाट नाही बहुत उघडले प्रश्न रहते हैं। त्यांच्यासाठी फार प्रश्न असतात। कशाला टाकतो, गरिबांना द्यायच्या। दिमाग नहीं चलाना। डोकं नका चालू। मेरे को क्या बोला है प्रभु? मला काय सांगितलं प्रभूने? अपना सब दशमांश भंडार में डाल, आपला सर्व दशमांश तुम्ही भांडारामध्ये टाका, बाकी दिमाग मत चलाओ। मग जास्त डोकं नाही चालवायचं। काय करत असेल, कसा खर्च करत असेल, कुठं जात असेल, आधा जीवन तो इसी में चला गया हमारा। अर्ध जीवन त्यातच निघून जातं। और घर का वैसे का वैसे ही ये लोग, ये बदलने वाले नहीं है। आणि घरामध्ये परिस्थिती जशीची तशीच, ती काय बदलत नाही। लेकिन जो डालता है पण जो देतो ना, प्रभु उसको कहां से कहां उठा प्रभू त्याला कुठून कुठपर्यंत घेऊन जातो। हमारा अनुभव है, हा आमचा अनुभव आहे, ये हमारा अनुभव है, हा आमचा ये अनुभव आहे, आपका अनुभव है। हे तुमचा अनुभव आहे। हमारे पास लायकी नहीं थी एक 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 चीज खरीदने की, एक गोष्ट खरेदी करायची आमची लायकी नव्हती, हमारी लायकी नहीं थी। आमची लायकी ये नव्हती। मैं यहाँ पे खड़ा होकर कह सकता हूँ, आणि हे मी इथे उभं राहून सांगू शकतो, लेकिन प्रभु ने लायक बना दिया। पण देवाने त्या लायक केलं, प्रभु ने लायक बनाया, प्रभूने त्या लायक केलं, खुदा ने लायक बनाया। परमेश्वराने लायक केलं। बाजू वाले को बोला दिमाग नहीं चलाना। इतनी मछलियां आ गई एवढे मासे आले कि दोनों नाव भर गई। की दोन्ही नाव भरल्या, जो रात को इतना लैल्टन लगा लगा के ढूंढ रहे हैं मछली, आणि रात्रभर एवढे कष्ट केले, दिवा लावून लावून मासे शोधलेत, नहीं लगी एक भी। पण एकही मासा हाती जब लागला। यीशु ने कहा पण जेव्हा येशू बोलला यहाँ पे चल, की इकडं घेऊन यहाँ चल, डाल दे, इथं टाक जाळ, इतनी मछली आ गई, एवढे मासे आले नाव डूबने लगी। की ती नाव डुबायला लागली। आपकी नाव नहीं डूबेगी, तुमचे नाव बुडणार नाही। जिसमें यीशु बैठा है ना, ज्याच्यामध्ये येशू वो बसलाय नाव ना, कभी नहीं डूबेगी। ती नाव कधीच बुडणार नाही। लगा लो कितनी ताकत लगाना, किती ताकद लावायची लावा, वो नाव नहीं डूबेगी। ती नाव नाही मेरा बुडणार, यीशु बैठा कारण उसमें। त्यामध्ये माझा येशू बसलाय। और जो जिसने उसको बनाया वो क्या उसको डुबाएगी? आणि ज्याच्या जो समुद्र प्रभु ने बनाया ना, वो क्या डुबाएगी उसको? आणि समुद्र जो परमेश्वरानेच बनवलेला आहे, तो समुद्र कसा त्यालाच बुडवेल? वो नहीं डुबा सकती। नाही बुडवू शकणार। वो क्या बोलेगी मालूम? तो काय म्हणाल माहितीये का? ये तो मेरा स्वामी है, हा तर माझा स्वामी आहे, ये तो मेरा मालिक है, हा तर माझा मालक आहे, वाह मेरे ऊपर बैठा है, हा माझ्यावर बसलाय, वाह धन्य हूँ मी धन्य आहे, मैं धन्य हूँ, मी धन्य आहे, मैं इसको डुबा नहीं मी पाऊंगी। याला नाही बुडवू ये तो मेरा शकणार। मालिक है रे, हा तर माझा मालक आहे, जिसका मालिक यीशु है ना, ज्याचा मालक येशू आहे ना, उसको कोई डुबा नहीं त्याला सके, कुणीच बुडवू शकत कोई नाही, डुबा नहीं सके। कुणी नाही बुडवू शकत। आपकी आर्थिक परिस्थिति में कैसी है? तुमची परिस्थिती कशी आहे? अब बीमारी में बहुत बार हल जाते हैं, बऱ्याचदा आजारपणामध्ये आम्ही हलून जातो समझ में नहीं आते क्या करें। आणि कळतच नाही काय करायचं। एक व्यक्ति बीमार है, एक व्यक्ती आजारी होतो, घर के सब बीमार हो जाते हैं। घरातले सगळे आजारी पडतात। एक व्यक्ति बीमार होगा ना, एक व्यक्ती आजारी जर घर पडला, के पूरे लोग बीमार हो जाएंगे। घरातले सगळे लोक आजारी पडतात। यीशु ने कहा येशू म्हटला 38 साल से एक व्यक्ति बीमार है, 38 वर्षापासून एक व्यक्ती आजारी आहे, बीमार है। आजारी आहे। यीशु ने कहा येशू म्हटला ठीक होना है,
बरं व्हायचं का? हाँ जी ठीक होना है। हा व्हायचंय. अब ये आदमी दिमाग चला रहा है। आता हा व्यक्ती डोकं चालवतोय. प्रभु जी आपको क्या मालूम, जब मैं जाता हूँ ना वहाँ पे कुछ ना कुछ गड़बड़ हो जाती है। प्रभु तुम्हाला काय माहिती, जेव्हा मी तिथे जातो ना काही ना काही गडबड होते. तुझे ठीक होना है, तुला बरं व्हायचं इतना ही का? बोलना, यस या नो। एवढंच सांग, हो किंवा नाही, यस हाँ या ना। हो किंवा नाही. हाँ जी ठीक होना है। हा ठीक व्हायचं. एक काम कर, एक गोष्ट एक अपनी कर, खाट उठा आपली खाट उचल और चल। आणि चल. एक भी इंजेक्शन नहीं दिया, एकही इंजेक्शन दिलं एक नाही, भी गोली नहीं दी, एकही गोळी नाही दिली, एक सर पे हाथ नहीं रखा, आणि डोक्यावर हात पण तेल नहीं ठेवला. लगाया। तेलही नाही लावलं. यीशु बोला येशू बोलला उठ, उठ, खाट उठा खाट उचल और चल। आणि चल. अब इसने दिमाग नहीं चलाया। आता जास्त डोकं नाही चालवायचं. मैं नीचे उतरूंगा तो चक्कर आके गिर जाऊंगा। मी उतरलो तर चक्कर येऊन पडेल. नहीं, यीशु ने बोला ना खाट उठा, नाही, येशू म्हटलं ना खाट उचल, खाट उठाना ही पड़ेगा। तर मग ते उचलावीच लागेल. और उसने खाट उठाया, आणि त्यांनी खाट उचलली देखील चलते गए। आणि चालत गेला. 38 साल की बीमारी यीशु ने जब कहा और जब उसने स्वीकार किया, 38 साल की बीमारी भाग गई। 38 वर्षाचा आजार जेव्हा येशू बोलला आणि त्यांनी ते स्वीकारलं त्यावेळेस ती निघून गेली. कुछ लोगों को घर बैठे बीमारियां होती हैं। बऱ्याचशा लोकांना घरात बसूनच आजारी पडतात. यीशु ने कहा येशू म्हटला मेरे मार खाने से तुम चंगे हुए, माझ्या मार खाल्ल्याने तुम्हाला आरोग्य मिळाले आप उसको स्वीकार करें। आणि त्याचा स्वीकार यीशु तूने कहा है, येशू यीशु तूने कहा है, येशू तू म्हण, यीशु तूने कहा है, येशू तू बोलला, यीशु तू कहा है, तू बोलला आपको चंगाई आनी ही है, तुम्हाला ते आरोग्य येणं आहेच, आएगी। येणार आहे. शंका नहीं करना, शंका करू नका, शंका नहीं करना। शंका करू नका. आपके जीवन में स्थिरता लाने वाली बातें हैं। तुमच्या जीवनामध्ये स्थिरता आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ये बातें क्या करेगी? या गोष्टी काय करणार जब आहेत? हम यीशु ने बातें जो कही उस पर खड़े हो जाएंगे, आणि येशू म्हटलेला खडका जो आम्ही उभे राहणार आहोत और जो बातें यीशु ने कहा है आणि ज्या गोष्टी येशूने उसको सांगितल्या मानने लगेंगे, ते आपण मानणार आहोत, हमारा जीवन स्थिर होगा। तेव्हा आमचं जीवन स्थिर फिर आहे. क्या होगा? मग काय होईल? मेह बरसेगा, बारिश आएगी, मग त्या ठिकाणी पाऊस येणार आहे, बाढ़ें पूर आएंगे, येणार आहे, आंधियां चलेंगे, वादळ उठणार आहे, आपके घर से टकराएंगे, जे तुमच्या घराला लागेल, लेकिन आपका घर बना पण रहेगा। तुमचं घर स्थिर राहील. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? आप स्थिर खड़े होंगे। आम्ही स्थिर उभे आहोत. क्यों मालूम है? का माहितीये का? आपको मालूम है तुम्हाला माहितीये आंधियों को रुकाने वाला मेरे अंदर है। वादळ आणि वाऱ्यांना थांबवणारा माझ्या सोबत आहे. बाढ़ों से जो घर डूबते हैं, जो जीवन डूबते हैं, वो मेरे जो मेरे अंदर बैठा हुआ वो है जो इन बाढ़ों को भी रुकाने का सामर्थ्य रखता है। माझ्या आतमध्ये बसलेला तो आहे जो या पुरांना वादळांना थांबवण्याचं सामर्थ्य ठेवतो. बारिश को रुकाने वाला मेरा प्रभु है। आणि पाऊस थांबवणारा माझा वो परमेश्वर कहाँ बैठा हुआ है? तो आतमध्ये बसलेला आहे. इसका मतलब क्या है? हम स्थिर हैं, आणि म्हणून आम्ही स्थिर आहोत. हम चल रहे हैं, आम्ही चालत हम चल रहे हैं अपने जीवन में। आपल्या जीवनामध्ये चालत आहोत. मैं ये नहीं कहूंगा कि आंधियां नहीं चलेंगी, मी असं नाही म्हणणार की वादळ येणार नाहीये, आएंगे, येणार आहे. लेकिन आप चलेंगे। पण तुम्ही चालणार. आपको मालूम है, तुम्हाला माहितीये, आपको मालूम है तुम्हाला माहितीये कल का जो दिन होगा ना, उद्याचा जो दिवस असणार आहे आज से ना, बेहतरीन होगा, आजपेक्षा उत्तम असणार आहे. आज से भी उत्तम होगा। आजपेक्षा उत्तम असणार मुझे आहे. मालूम है, मला माहितीये, मेरे मुझे मालूम है, मला माहितीये, क्योंकि आप स्थिर हैं, कारण आम्ही स्थिर क्योंकि आहोत. स्थिरता की बातें आपके अंदर है, इसलिए आप स्थिर हैं। कारण स्थिरतेच्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत म्हणून तुम्ही स्थिर आहात. कौन सी बातें स्थिर हैं? कोणत्या गोष्टी स्थिर आहेत? यीशु की बातें। येशूच्या गोष्टी. पड़ोसी को बोलना, यीशु की बातें स्थिर हैं, यीशु की बातें स्थिर हैं। जोर से बोलना भाई, ऐसा लग रहा सब अस्थिर है। जो स्थिर है वो कॉन्फिडेंस से बात करता है, जे स्थिर आहेत ते एकदम आत्मविश्वासाने बोलतात. वो कहता है तो म्हणतो मैं स्थिर हूं। मी स्थिर आहे. क्यों स्थिर है? का स्थिर आहे? क्योंकि यीशु मेरे अंदर है, कारण येशू माझ्यामध्ये आहे. यीशु की बातें मेरे अंदर है। येशूच्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत. हिला के दिखाओ अभी कौन सी बातें हिलाएगी। आता हलवून दाखवू देत कुठल्या गोष्टी मला हलवतात. सुनिए, ऐका, यीशु के वचन आपके अंदर बढ़ने दें, येशूचे वचन तुमच्या आतमध्ये वाढू देत. यीशु की बातें अंदर बढ़ने दें। येशूच्या गोष्टी आतमध्ये वाढू देत. मरियम को प्रभु ने दर्शन दिया, आणि मरियमला परमेश्वराने दृष्टांत दिला एक संदेश उसको भेजा। आणि एक संदेश दिला. सुनिए क्या संदेश था। काय संदेश होता? हमें मालूम है क्या संदेश था उसका। आम्हाला माहिती आहे काय संदेश होता. और जब आप इसको पढ़ेंगे, जेव्हा तुम्ही ते वाचाल, सुनिए, मरियम के जीवन में जब पढ़ते हैं, मरियाच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही वाचतो,
उन बातों का जोखिम उठाया, तिने त्या सर्व गोष्टींची जोखीम उचलली, परमेश्वर की बातों का जोखिम उठाया। देवाच्या बोललेल्या गोष्टींची जोखीम जब उचलली, उसने जोखिम उठाया, जेव्हा तिने जोखीम इस उचलली, दुनिया में उद्धार करता या आया, जगामध्ये उद्धार करता तारण करता आला, उद्धार करता आया तारण करता और आला उसने हमें उद्धार दिया। आणि त्याने आम्हाला तारण दिलं। एक कुंवारी लड़की, एक कुमारी मुलगी, सुनिए ऐका मैं आपसे कहता हूँ, मी तुम्हाला सांगतो, जैसे मरियम ने अपने अंदर यीशु को बढ़ा किया, जसं मरियेने आपल्या आतमध्ये येशूला वाढवलं, वैसे आपको और मुझे अपने अंदर यीशु की बातों को बढ़ा करना है। तसेच तुम्हाला आणि मला आपल्या आतमध्ये येशूच्या गोष्टी वाढवायच्यात। सुनिए, ऐका, ये मरियम कहाँ पर थे? ही मरिया कुठं होती? गालील के नासरत में थे, गालिलाच्या नासरत मध्ये होती। और नासरत शहर हम जानते हैं कैसा था। आणि नासरत शहर आम्हाला माहिती आहे की कसं ये होतं। शहर बदनाम शहर आणि ते जे शहर होतं ते फार काही चांगलं त्याचं नाव था। नव्हतं। उसमें लिखा था, त्या ठिकाणी असं बाइबल लिहिलं- कहती है बायबल असं नासरत म्हणतं, में से कुछ अच्छा निकलेगा क्या? नासरतातून काही चांगलं और निघणार। ये मरियम वहां पर थी, आणि ही मरियम त्याच नासरतामधली होती। जहाँ पे मरियम रहती थी वो नासरत था। ज्या ठिकाणी मरिया राहत होती ते नासरत शहर होतं। दूसरी बात, दुसरी वो गोष्ट, कुंवारी थी। ती कुवारी होती। तीसरी बात, तिसरी गोष्ट, उसकी मंगनी हो चुकी थी। तिचं साखरपुडा झालेला होता। अब यहाँ पर प्रभु का संदेश आता है, आता या ठिकाणी देवाचा संदेश येतो। वो कहता है तो म्हणतो, मरियम मरिया सुन ले, ऐक, मैं प्रभु की ओर से आया हूँ, मी प्रभूकडून आलेलो आहे तुझे संदेश देने आया हूँ। तुला संदेश देण्यासाठी। तेरे गर्भ में इस दुनिया का उद्धार करता तुझ्या है, गर्भामध्ये या जगाचा तारणारा जन्माला येणार और आहे, प्रभु तेरे द्वारा इस संसार में उसको भेजेगा, आणि प्रभू तुझ्याद्वारे या जगामध्ये त्याला पाठवणार आहे। तो उसको स्वीकार करना। तू त्याचा स्वीकार कर। सुनिए, ऐका, नासरत में रहती थी, नासरेतात राहत होती, कुंवारी थी, कुमारी होती, मंगनी हो चुकी थी, साखरपुडा झालेला उसको होता। ये डर होगा, तिला त्याची भीती असेल। एक तो नासरत में है, एक तर नासरेतात बदनाम नगर में है, ते जे फार चांगलं शहर नव्हतं, और लोग उसका नाम रखेंगे। आणि लोक मला नावं ठेवतील, मंगनी टूटने का डर था, आणि तो साखरपुडा जो झालेला होता तो तुटण्याची तो प्रसंग येऊ शकणार होता। क्योंकि गर्भ जो है वो बढ़ने वाला है, कारण की गर्भ जो आहे तो वो वाढणार छुपने आहे, वाला नहीं है, तो लपणारा वो नाहीये, सबको दिखने वाला तो है। सगळ्यांना दिसणार आहे। सुनिए, आणि म्हणून ऐका, सुनिए, ऐका, वचन बढ़ने वाला था, वचन वाढणार होतं। लेकिन ये स्त्री क्या बोल रही है, ये कुंवारी क्या बोल रही है? पण ही कुमारी काय म्हणते? ये प्रभु ने उसको संदेश दे दिया। प्रभूने तिला संदेश दिला। उसने एक ही सवाल पूछा, तिने एकच प्रश्न विचारला, मैं किसी पुरुष को नहीं जानती, मी कुठल्याही पुरुषाला ओळखत नाही, ये कैसे होगा? हे कसं होईल? स्वर्गदूत ने उसको बताया कैसे होगा। आणि मग स्वर्गदूताने तिला सांगितलं कसं होणार इस आहे। मरियम ने क्या करा मालूम? आता ह्या मरियाने काय केलं माहितीये का? उसको डर था तिला भीती होती, मंगनी टूटने का, ते तिचं साखरपुडा उसको तुटण्याचा डर था तिला भीती होती। उसके घर के लोगों का नाम खराब होगा, तिच्या घरातल्या लोकांचं नाव बदनाम होईल, मेरा नाम खराब होगा। माझं नाव बदनाम होईल। फिर भी इस कुंवारी लड़की ने, तरी देखील ह्या कुमारी मुलीने इसने जोखिम उठाया, जोखिम हे उठाया, जोखीम उचललं, रिस्क लिया, रिस्क घेतली प्रभु के वचन को बढ़ाने के लिए। देवाच्या वचनाला आपको और वाढवण्यासाठी। मुझे भी रिस्क लेना है परमेश्वर के वचन को पढ़ने के लिए। तुम्हाला आणि मला देखील रिस्क घ्यायची आहे देवाचं वचन आपल्यामध्ये वाढवण्यासाठी। इसने कहा म्हटला कैसा होगा? कसं होणार आहे? प्रभु ने उसको बताया। प्रभूने तिला इसने सांगितलं, क्या किया मालूम? तिने काय केलं वचन माहितीये? को स्वीकार किया, वचनांचा और इसने स्वीकार क्या केला किया? आणि काय केलं? प्रभु तेरे तेरे वचन के अनुसार होने तुझ्या दे, वचनानुसारच होऊ दे, तेरे वचन के अनुसार होने तुझ्या दे। वचनानुसार होऊ दे। कुछ प्रश्न नहीं, काही प्रश्न नाही, रिस्क है, रिस्क आहे, जोखिम है, जोखीम लेकिन आहे, इसने उठाया इसने पण ते जोखीम तिने उचलली, वचन को सुना वचन ऐकलं और बढ़ने के लिए जोखिम उठाया। आणि ते वाढण्यासाठी जोखीम किसी उचलली, बात से डरी नहीं, कुठल्याच गोष्टीला घाबरली नाही, वचन बढ़ने के लिए तैयार हो गई, वचन वाढवण्यासाठी वचन तयार झाली। बढ़ेगा, वचन वाढेल, और गर्भ दिखेगा। गर्भ दिसेल, आपके और मेरे जीवन में जो बातें यीशु हमारे अंदर डालता है वो दिखनी चाहिए, आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे परमेश्वर गोष्टी घालतो त्या दिसायला वो हव्यात, दिखना चाहिए। दिसायला हव्यात। हम बहुत बार हम शर्म करते हैं बऱ्याचदा आम्हाला लाज कि वाटते हम कैसे बताएं, की आम्ही कसं हम सांगा, कैसे बोले। कसं बोलू। नहीं मेरे बहन मेरे भाई, नाही माझ्या भावा बहिणींनो, एक बार यीशु की बातें आपके अंदर आ गई, एकदा येशूच्या गोष्टी तुमच्या आतमध्ये आल्या दिखने दो, तर त्या दिसू द्या, बढ़ने दो, वाढू द्या, बोलिए आप, बोला तुम्ही, क्योंकि आपके शब्दों के अंदर जीवन कारण तुमच्या है, शब्दामध्ये जीवन आहे, आपके अंदर जीवन है, तुमच्या आतमध्ये वो जीवन आहे, दिखाई देने दो, ते दिसू द्यात, दिखाई देने दो। दिसू द्यात। कैसे दिखेगा? कसं दिसणार मेरे आहे? अंदर वचन बढ़ रहा है, माझ्यामध्ये वचन वाढतंय, कैसे दिखेगा? कसं दिसणार आहे? बोलने से नहीं दिखेगा, बोलण्याने नाही दिसणार,
बोलने से नहीं दिखेगा, बोलण्याने नाही दिसणार, क्रिया से दिखेगा। क्रियेने दिसणार आहे. सेल ग्रुप मीटिंग में जा रहे हैं आप, सेल ग्रुप मीटिंग मध्ये चाललो, जोखिम उठाकर, जोखीम घेऊन, ड्यूटी छोड़कर आए हो साहब, ड्युटी सोडून आलो, आपने जोखिम उठाया तुम्ही जोखीम घेतली, प्रभु के लिए, प्रभूसाठी, खुदा के लिए देवासाठी जोखिम उठाया। जोखीम घेतली. आप संडे चर्च आए, रविवारी चर्चला आलो, सब लोगों के साथ प्रभु की आराधना करने के लिए सगळ्यांसोबत देवाची आराधना करण्यासाठी जोखिम उठाया, जोखीम उचलली. आपका काम शुरू है, तुमचं काम चालू आहे, लेकिन आपने काम को इनकार किया पण तुम्ही त्या कामाचा नकार और केला आपने कहा आणि तुम्ही म्हटले मैं जाऊंगा मी जाणार आहे, प्रभु के लोगों में मैं प्रभु की आराधना करूंगा। देवाच्या लोकांमध्ये बसून देवाची आराधना आपने करणार. काम को साइड में किया तुम्ही काम बाजूला केलं और आप रिस्क उठाकर आ गए, आणि तुम्ही रिस्क घेऊन आले, जोखिम उठाकर आ गए। जोखीम घेऊन आले. ये दिखने दो, हे दिसू द्या, बाइबल आपके हाथ में है, बायबल तुमच्या हातात आहे, दिखने दो। दिसू द्या. आप प्रार्थना करते हैं, तुम्ही प्रार्थना दिखने करता, दो। दिसू द्या. आप वचन बात करते हैं, वचनाने बोलता, आप दिखने दो। दिसू द्या. लोगों को क्या 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 कहेंगे ये शर्म छोड़ दो। लोक काय म्हणतील हे सगळं सोडा. मैंने इसको यीशु का नाम बताया तो इसको कैसे बताऊं मैं? नाही, मी जर येशूचं नाव घेतलं याला कसं सांगू मी? आप बोलिए, तुम्ही बोला रिस्क उठाएं, आणि रिस्क घ्या. उसको जो लगे वो लगे। ज्याला जे वाटतं ते वाटू द्या. आपके अंदर जीवन है, आप जीवन को मुक्त कर रहे हैं। तुमच्या आतमध्ये जीवन आहे, तुम्ही ते जीवन दाखवतात. किसी बात की तड़जोड़ नहीं करना। कुठल्याच गोष्टीची तडजोड करू नका. मेरा संडे मुझे जाना है, संडे मुझे जाना है आराधना के लिए, रविवारी मला जायचं कोई आराधनेसाठी, कॉम्प्रोमाइज नहीं। कुठली तडजोड नाही. मुझे मीडिया टीम में काम करना मला है, मीडिया टीम मध्ये काम करायचं, कोई कॉम्प्रोमाइज नहीं। काही तडजोड नाही. मुझे सेल ग्रुप चलाना है, मला सेल ग्रुप कोई चालवायचं, कॉम्प्रोमाइज नहीं। काही तडजोड नाही. जिसके अंदर यीशु की बातें होती है ना, ज्याच्यामध्ये येशूच्या गोष्टी असतात वो ना, जोखिम उठाता है, तो जोखीम घेतो. और जब जोखिम उठाता आणि है जेव्हा जोखीम घेतो, परमेश्वर उसके साथ में रहता है, परमेश्वर त्याच्या सोबत राहतो, खुदा उसके साथ में रहता है त्याच्या सोबत राहतो आशीष देने के लिए। आशीर्वाद देण्यासाठी. समझ में आ रहा है? बातें नहीं बोलना। गोष्टी बोलत बसू नका. जकरिया ने बोला, जखरिया बोलला, बुढ़ा ये याजक है, हा याजक आहे, प्रभु का दर्शन आया, देवाचं दर्शन, संदेश आया, संदेश आला, आप मेरे साथ में है या बाहर चले गए? तुम्ही इथंच आहात का? सुन रहे हैं आप? पड़ोसी को हलाना जा रहा है, पड़ोसी को बोलना सुन रहे हैं आप? जोर से हिला के बोलना सुन रहे हैं आप? हाँ, सुनिए, जकरिया के पास में दूत आया, जखरियाकडे देवदूत आला, उसने क्या कहा? तो म्हटला, सुन, ऐक, अगले साल पुढच्या वर्षी तेरे पास एक बच्चा होगा। तुझ्याकडे मूल असेल ये तुझं. ज्यादा बोलने वाला था हा फार बोलणारा होता और याजक है, आणि याजक प्रभु आहे, की सेवा करने वाला है। देवाची सेवा करणार आहे. ये बोल रहा है तो म्हणतो, कैसा होगा, कसं होईल, मैं तो बूढ़ा हूँ, मी तर म्हातारा आहे, मेरी पत्नी बूढ़ी है, माझी पत्नी म्हातारी आहे, ये कैसा होगा? हे कसं होईल. जे जास्त बोलायचं नाही, म्हणून जास्त बोलायचं नाही. प्रभु के वचन में जास्त बोलना नहीं है, देवाच्या वचनासंबंधी जास्त जैसा बोलायचं, है जसं आहे वैसा लेना है। तसंच ये घ्यायचं. ज्यादा बात कर रहा है, हा जास्त खुद बोलतोय, का दिमाग चला रहा है। स्वतःचं डोकं आज चालवतो. कौन से डॉक्टर के पास जाऊं? कोणत्या डॉक्टरांकडे जाऊ? वो तो भी एड्रेस देकर जा, एड्रेस दे डॉक्टर का, ऍड्रेस द्या, पत्ता द्या, दिमाग मत चला। डोकं नको चालू. अगले साल तेरे हाथ में बच्चा होगा, तू पुढच्या वर्षी तुझ्या हातात मूल असेल. मैं तो बूढ़ा हूँ, मी तर म्हातारा आहे, मैं तेरे बूढ़ेपन को नहीं देखता। मी तुझं म्हातारपण नाही जो पाहत. यीशु ने मेरे को शब्द बोला है उसकी ओर देख रहा हूँ, वो सामर्थ्य से भरा हुआ है। आणि येशूने बोलला तो शब्द, त्याच्याकडे पहा, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. तू बूढ़ा, तेरी वाइफ बूढ़ी, उससे मुझे कुछ लेना तू देना नहीं है। म्हातारा, तुझी बायको म्हातारी, त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. मैं जो संदेश लाया हूँ मी तर संदेश घेऊन आलो, उसको स्वीकार करना। त्याचा स्वीकार कर. ये ज्यादा बात कर रहा है, हा फार बोलतोय. प्रभु ने उसको बोल दिया, प्रभूने त्याला बोललं, जब म्हटलं, तक बच्चा नहीं होगा ना इस पृथ्वी पर तेरा मुंह बंद हो जाएगा। जोपर्यंत या पृथ्वीवरती जन्माला तुझं मूल येणार नाही तोपर्यंत तुझं तोंड बंद राहील. अपना तोंड जरा बंद रखना। म्हणून आपलं तोंड बंद ठेवा. ये होता नहीं एक्चुअली, असं होत नाही. रिपोर्ट आने दो, रिपोर्ट आने दो या कुछ गड़बड़ होने दो, सबसे ज्यादा बात करने वाले हम ही हैं। रिपोर्ट येऊ द्या किंवा आणखी सगळ्यात जास्त बोलणारे आम्हीच आहोत. मौन रखो थोड़ी देर। थोडं मौन ठेवा. क्या बोले मालूम? काय म्हटले माहिती? गड़बड़ होने लगी, अस्थिर हुआ ना बात है, आणि जेव्हा त्या स्थिर झाल्यात ना गोष्टी, आज स्थिर होती है, जब जेव्हा अस्थिर होतात ना गोष्टी, तब स्थिर होके बताना। तेव्हा स्थिर होऊन दाखवा. ये तब होगा हे तेव्हा होणार जब आहे प्रभु की बातें मेरे अंदर होगी। जेव्हा प्रभूच्या गोष्टी माझ्या आतमध्ये जब असतील, प्रभु की बातें अंदर होगी, जेव्हा देवाच्या गोष्टी आतमध्ये आने असतील, दो कितनी बातें आती है येऊ मेरे द्या जी, किती गोष्टी येतात, क्योंकि मैं स्थिर हूँ। कारण की मी स्थिर मुझे आहे. मालूम है मला माहित ये आहे, सब बातों को स्थिर करने वाला मेरे अंदर है। या सर्व गोष्टी स्थिर करणाऱ्या माझ्या आतमध्ये आहे.
जो स्थिर वाली बातें हैं जे स्थिर गोष्टी आहेत वो अपने अंदर रखना। त्या आपल्या आतमध्ये ठेवायच्या। आमेन। आमेन। जकरिया ने वैसा नहीं किया। जखर्याने तसं नाही केलं। जकरिया ने बात बोला। जखर्या बोलत राहिला। मैं आपसे कहता हूँ, मी आज सांगतो, आपसे कहना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, यीशु की बातें अंदर आने दो येशूच्या गोष्टी आतमध्ये येऊ द्यात और किसी भी बात से शर्म ना करें। आणि कुठल्याही गोष्टीची लाज वाटून घेऊ नका। आपको शायद बच्चा नहीं है, कदाचित मूल नाही आहे, आप ऐसा बिहेव करो आपके आपसे बच्चा है, असं वागा तुम्ही जसं काही तुम्हाला मूल आहे। लोग आपको पागल बोलेंगे। लोक तुम्हाला वेडा समजतील। 15 वर्ष झाले लग्नाला तरी म्हणती पूल होणार है। 15 वर्ष झाले तरी म्हणतोय की मूल होणार आहे। रोना नहीं कभी जीवन तर में। रडू नका कधी पड़ोसी जीवनामध्ये। को बोलना रोना नहीं और ज्यादा बात नहीं करना। घर में बैठ के बीपी बढ़ते हैं, घरात बसूनच बीपी वाढतो। घर में बैठ के शुगर बढ़ते हैं, घरात बसून कोई शुगर, टेंशन नहीं है, काही टेन्शन नाही, फिर भी दुनिया का टेंशन ले रहे हैं। तरी जगाचं टेन्शन। कई के लिए टेंशन लेना है? कशासाठी घ्यायचं? मेरे यीशु ने कहा माझा येशू म्हटला, काळजी चिंता मुझ पे डाल दो। तुझी काय काळजी चिंता आहे माझ्यावर टाक। अच्छा, ये शुगर और बीपी क्यों बढ़ते हैं मालूम? आता हे शुगर आणि बीपी का वाढतं क्यों माहिती बढ़ते हैं मालूम? का वाढतं? किससे बढ़ते हैं? कशामुळे वाढतं? टेंशन। कितने लोगों को बीपी की बीमारी यहां पर? करो ना सच्ची हाथ खड़ा, आज मैं आपको दवाई दे रहा हूं। धन्यवाद। कोई नहीं है दादा, कोई नहीं, कोई एक भी बीमार व्यक्ति नहीं हमारे चर्च में। वाह खुदा बाप। शुगर शुगर किती जणांना आहे? शुगर भी नहीं। आपके लिए ये वचन नहीं है, तुमच्यासाठी ये मेरे लिए है। हे वचन तुमच्यासाठी नाहीये। वाह रे वाह। आमेन। क्यों आती है बीमारी? है काय आहे आजार बिना फालतू का टेंशन लेने का। आणि टेन्शन घ्यायचं। प्रॉब्लम हुए वो बस्ती में, प्रॉब्लेम कुठल्या तरी दुसऱ्याच गल्लीत, वो गली का असर हमारे घर में। आणि त्या गल्लीचा असर आमच्या घरामध्ये, प्रॉब्लम वहां, आणि समस्या तिकडं, बीपी इधर बढ़ रहा है, आणि बीपी इथं वाढतोय, शुगर यहां बढ़ रहा है। शुगर इथं वाढते। काहे के लिए? कशासाठी? जब यीशु आपको संभाल सकता है, उससे घर को भी संभाल सकता है। जर येशू तुम्हाला सांभाळू शकतो तर ते घर देखील सांभाळू शकतो। टेंशन नहीं लेना। टेन्शन घ्यायचं क्या नाही। होगा ज्यादा ज्यादा? काय होईल फार फार? वही तो मालूम नहीं दादा क्या होगा। तेच तर माहिती नाही की काय होईल। वही तो मालूम नहीं, अगर वो मालूम होता है तो क्यों टेंशन लेते हैं आप? आणि जर ते माहित असतं तर कशाला टेन्शन घेतलं मैं आपको असतं? बताऊं, मी तुम्हाला सांगू का? कुछ नहीं होने वाला। काही नाही होणार आहे। आग में भी चलेंगे तो प्रभु साथ है, आगीत जरी गेले तरी प्रभु सोबत आहे, पानी में चलेंगे प्रभु साथ है, पाण्यात जरी चाललो तरी प्रभु सोबत आहे, वो आंधियों में चलेंगे प्रभु साथ है। आणि वादळात प्रभु सोबत आहे। जब है साथ में तो डर किस बात का है? मग तो सोबत आहे तर कशाची भीती? लेकिन शाम को काय होईल, काय होईल, काय होईल, खाना नहीं जाता। जब आपको टेंशन आए ना, 2 चपाती ज्यादा खाओ। जेव्हा तुम्हाला टेन्शन येते 2-3 चपात्या जास्त खा। क्यों मालूम है? का माहितीये का? मेरा प्रभु कुछ करने वाला है। माझा प्रभू काहीतरी करणार आहे। नहीं मालूम? नहीं मालूम? नाही माहित का? पड़ोसी को बोलना मालूम है कि नहीं। इसलिए यीशु ने क्या कहा? म्हणून येशू काय म्हटलं? मेरी बातें कभी टलेगी, माझ्या वचन कधीही टळणार नाही। जनवरी में भी नहीं टलेंगे, फरवरी में नहीं टलेंगे, दिसंबर तक नहीं टलने वाले, जानेवारी नाही, फेब्रुवारी नाही, डिसेंबर पर्यंत अजिबात टळणार। 2023 में भी नहीं टलने वाले, 25 में भी नहीं टलने वाले, जब तक ये पृथ्वी है तब तक नहीं टलने वाले। 22 मध्ये नाही, 23 मध्ये नाही, जोपर्यंत ही पृथ्वी तोपर्यंत टळणार नाही। मैं वो करूंगा मी ते करणार जो आहे, यीशु ने कहा है। जो प्रभु बोललाय। पड़ोसी को बोलना है वो करना जो यीशु ने बोला है। आमेन, आमेन। लेकिन आपको मुझे क्या करना है मालूम है? तुम्हाला आणि मला काय करायचं माहितीये का? प्रभु की स्तुति करना है देवाची स्तुती करायची हर एक परिस्थिति में। प्रत्येक परिस्थितीमध्ये। आंधियां
जिंदगी के फिकर आंधिया बन के आए, जिंदगी के फिकर कौन है तेरा रचने वाला, है भरोसा तेरा किधर, कौन है तेरा रचने वाला, We worship Lord. है भरोसा तेरा किधर, गिन गिन के स्तुति करो, बेशुमार इसके नामों के लिए अब तक तुझने संभाला मुझे, अपने बाहों में लिए हुए, अब तक उसने संभाला मुझे, अपने बाहों में लिए हुए, के स्तुति करो। हमारा काम क्या है मालूम है? हमारा काम क्या है? आमचं काम काय माहितीये का? सिर्फ प्रभु की आराधना करना। फक्त देवाची आराधना और यीशु करणे. ने बोला है, कारण येशू बोलला, यीशु ने जो बोला है येशूने जो काही बोलला उसके ऊपर अटल रहना है। त्याच्यावरती अटळ उभं राहायचंय. यिर्मयाह जेल में था, इर्मया जे तुरुंगात होता, वहां पर प्रभु का वचन गया, त्या ठिकाणी देवाचं वचन आलं. लिखा है त्या ठिकाणी असं लिहिलंय, 23 साल प्रभु से बात करता रहा, 23 वर्ष देवासोबत बोलत राहिला, जेल में था, तुरुंगात होता उसको अलग अलग तकलीफें हुई, आणि त्याला वेगवेगळे त्रास होते. प्रभु का वचन उसके पास में गया। देवाचं वचन त्याच्याकडे गेलं. सुनिए ऐका सुनिए, ऐका, मुझे मालूम नहीं आपकी परिस्थिति क्या है, मला नाही माहित तुमची परिस्थिती काय आहे. आपके पास में प्रभु का वचन आएगा। तुमच्याकडे देवाचं वचन येईल. अगर सिंहों की माद में डैनियल था तो वहां प्रभु का वचन जा सकता है, अग्नि में शद्रक मेशक अबेदनगो के पास में प्रभु का वचन जा सकता है, तो आपके और मेरे पास में प्रभु का वचन आएगा। आणि सिंहाच्या गुहेत दानियालाकडे देवाचं वचन जाऊ शकतं. आगीमध्ये शद्रक मेशक अबेदनगोकडे देवाचं वचन जाऊ शकतं. ते 4 दिन आमच्याकडे. लाजर कब्र में था, आणि 4 दिवस लाजर त्या कबरेत लोगों होता. ने ठहराया ये इसके अंदर दुर्गंधी आती आणि होगी, लोकांनी ठरवलं की त्याच्यामध्ये आता दुर्गंधी सुटली लेकिन असेल. जब यीशु का वचन गया, पण तेव्हा देवाचं वचन गेलं, जो लोगों ने ठहराया था जे लोकांनी ठरवलं उनकी होतं, सब मानसिकता को प्रभु ने बदल के रख दिया। मानसिकता त्यांची आज देवाने कौन सी बदलली. बात को लेकर लोग आपके जीवन में ठहरा रहे हैं? आज कुठल्या गोष्टी लोकांनी तुमच्या जीवनाविषयी ठरवलेल्या क्या आहेत? ठहरा है लोगों ने? काय ठरवलं आप लोकांनी? पागल हैं, तुम्ही वेडे आप आहात, कुछ कर नहीं सकते, तुम्ही काही नाही करू आप शकत, आगे नहीं बढ़ सकते, पुढे नाही जाऊ आप शकत, उन्नति नहीं कर सकते, प्रगती नाही करू आप शकत. गरीब थे, गरीबी में मरेंगे, तुम्ही गरीब आणि गरिबीतच आप मरणार. बीमार थे, बीमारी में मरेंगे, आजार आणि आजारातच आपके मरणार. बच्चों की शादी नहीं होगी, तुमच्या लेकरांचं लग्न आपकी नाही परिस्थिति होणार. कभी नहीं बदलेगी। तुमची परिस्थिती कधी क्या नाही बदलणार. ठहराया लोगों ने आपके काय जीवन के विषय ठरवलंय में? लोकांनी तुमच्या जीवनाविषयी? ठहराने दो, ठरवू द्या, ठहराने दो, ठरवू द्या. उंगली दिखाने दो, बोट दाखवू द्या, लेकिन आप ऐसे चलो, पण तुम्ही असं चाला, ऐसे चलो, असं चाला, ऐसे चलो, असं जैसे चाला, राजा चलता है। जसं यीशु का वचन गया, उस कब्र में यीशु का वचन गया, येशूचं वचन त्या कबरेमध्ये गेलं और लाजर बाहर आया। आणि लाजर बाहेर आला. आपके अंदर यीशु का वचन आएगा, तुमच्या आतमध्ये येशूचं वचन येईल. शायद आपका जीवन दुर्गंधी वाला जीवन होगा, कदाचित तुमच्या जीवनाला दुर्गंधी असेल, शायद होगा, कदाचित असेल, लेकिन मेरा परमेश्वर दुर्गंधी को बदलकर सुगंधमय जीवन कर देगा। पण माझा परमेश्वर ती दुर्गंधी बदलून त्याच्या सुगंधी शायद लोग आपको नाम रखते होंगे, आपका जीवन दुर्गंधी करने वाला है, तुमचं जीवन दुर्गंध, आपका जीवन पीने वाला है, तुमचं जीवन पिणार आहे आपको गलत नजर से लोग देखते होंगे, आणि तुम्हाला वेगळ्या दृष्टीने पाहत लेकिन आज असतील. आप अगर यीशु की बातों पर ध्यान देंगे, पण तुम्ही येशूच्या गोष्टींकडे लक्ष द्या. आपका जीवन सुगंधमय प्रभु बना देगा। तुमचं जीवन सुगंधमय तो बनवून ठेवेल. मेरा प्रभु का वचन आता है, माझ्या देवाचं वचन येतं. यीशु कब्र में था, येशू कबरेत 3 होता, दिन कब्र में था, 3 दिवस कबरेत लेकिन होता, उठकर बाहर आया।
पण तो उठून बाहेर आला. आज आपकी और मेरी बारी है. आज तुमची आणि माझे कौन सी अवस्था में मरे हुए हैं? आज आम्ही कोणत्या अवस्थेत मेलेलो आहोत? कौन सी अवस्था मरी हुई है हमारी? कोणती अवस्था आमची आर्थिक मेलेली? आर्थिक अवस्था मरी हुई है. आर्थिक अवस्था मेलेली आहे. परिवार मरा हुआ है. कौटुंबिक बिजनेस मेलेली- मरा हुआ है. आणि व्यवसाय मेलेला- नौकरी मरी हुई है. नोकरी मेलेली आहे. मेरा यीशु को जीवंत करेगा. माझा येशू त्याला जिवंत मेरा करेल. यीशु जीवित करेगा. हमें क्या करना है? सिर्फ यीशु की बातों पर ध्यान देना. आणि आम्हाला नेहमी येशूच्या गोष्टींवरती लक्ष द्यायचंय. यीशु की बातों पर ध्यान देना. येशूच्या गोष्टींवरती लक्ष द्यायचंय. और देखें आप, आणि तुम्ही पाहणार आहात जो अटल है जे अटळ आहे वही हमें बनाएगी. तेच आम्हाला बनवणार जो आहे. अटल है जे अटळ आहे वही हमें बनाएगी. तेच आम्हाला बनवणार आहे. सुनिए, ऐका, कौन सी बात हमको हमको हिलाती है? कोणत्या गोष्टी ज्या आम्हाला हलवून सोडतात. मैं एक 5 मिनट आपसे लेना चाहूंगा. आणखी एक 5 मिनिटं घेऊ इच्छितो. कौन सी बात हमको हिलाती है? कोणत्या गोष्टी आम्हाला हलवतात. कौन सी बात हमको हमको स्थिर नहीं रखती? कोणत्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला अस्थिर करतात. हमारी परंपराएं, आमच्या परंपरा, रूढ़ी परंपराएं. आमच्या रूढी अगर परंपरा. आप मरकुस 7 में पढ़ेंगे, जर आम्ही मार्क मध्ये पाहिलं 7वां अध्याय 1 से 12 वचन पढ़ेंगे, आणि 7वा अध्याय 1 ते 12 वचन 13 वचन में लिखा है. आणि 13 वचनामध्ये लिहिलंय. 13 वचन में ऐसा लिखा है, 13 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तुम परंपराओं के कारण परमेश्वर के वचन टाल देते हो. तुम्ही परंपरांमुळे देवाचं वचन टाळता. अपनी परंपराओं से जिन्हें ठहराते हैं, परमेश्वर का वचन टाल देते हैं. आपल्या जीवनाच्या परंपरेसाठी तुम्ही देवाचं वचन टाळता. क्या है परंपराएं? काय आहेत परंपरा? ये बिना हाथ धोए रोटी नहीं खाते थे. हे हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. इनकी पूर्वजों से परंपराएं थी. आणि अगदी पूर्वजांपासून त्यांच्या त्या परंपरा ये होत्या. जब बाजार से बाहर आते थे, जेव्हा- जब बाजार में से जब आते थे हे- घर में, जेव्हा बाजारातून घरी यायचे तो स्नान करते थे. तेव्हा ते स्नान करत स्नान असत. करना अच्छी बात है. स्नान करणं चांगलं गोष्ट तब आहे. तक ये खाते नहीं थे. तोपर्यंत ते खात नसत. और कटोरे, लोटे, तांबे, इन बर्तनों को मांजना होता था. आणि त्यांना ते जे तांबे ग्लास किंवा काय असेल ते धुवून घ्यावे लागत होते. यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिलंय. अपने रीति रिवाज इनके पास में था, इसलिए परमेश्वर के वचन को टाल देते थे. आणि आपल्या रीतिरिवाजांसाठी ते देवाची वचनं टाळत होते. आज कौन से रीति रिवाज परमेश्वर के वचन को टाल देती है? आज असे कोणते रीतिरिवाज आहेत जे आम्हाला देवाचं वचन टाळण्यास भाग बहुत बार पाडतात. रीति रिवाज कैसे प्रभु के वचनों को टाल देते हैं. बऱ्याचदा या रीतिरिवाजांमुळे आम्ही परमेश्वराची वचनं टाळतो. हम क्या करते हैं? आम्ही काय करतो? खुश करते हैं लोगों को. लोकांना खुश ठेवतो. लोगों को खुश होना वो अच्छा है. लोकांनी खुश राहणं ते चांगलं आहे. मैंने देखा है, मी पाहिलंय. मैंने देखा है. मी पाहिलंय. प्रभु का वचन को साइड में रखते हैं, देवाचं वचन बाजूला ठेवतात. लोगों को खुश करते हैं. लोकांना खुश मेरे घर वाले खुश होना करतात. चाहिए. माझे घरातले लोक खुश व्हायला हवे. प्रभु का वचन बोला जाए या ना बोला जाए उससे कोई मतलब नहीं है. देवाचं वचन बोलल्या जाऊ दे नको बोलल्या जाऊ दे लेकिन त्याच्याशी काय घेणं देणं नाही. परंपराओं में चलते हैं. पण परंपरांमध्ये चालतात. और ये परंपराएं आणि ह्या परंपराच प्रभु के वचन को टालती है. देवाची वचनं टाळतात. प्रभु के वचन के लिए खड़े हो जाएं. देवाच्या वचनासाठी उभे राहा. रूढ़ी परंपरा को तोड़ दें. रूढी परंपरा तोडा. हम उसको हमारे पूर्वजों से आए हुआ है. शादियों के अंदर हम विशेषकर देखते हैं, आम्ही लग्नांमध्ये विशेष करून पाहतो अभी भी वो परंपराएं चलती आ रही. अजूनही त्या परंपरा चालत आलेल्या आहेत. अब मैं खुलकर बोलना नहीं चाहता, आप समझ जाए. आणि मी खुलून नाही बोलत, तुम्ही समजून घ्या. हम लोगों को खुश करने के लिए आम्ही लोकांना खुश करण्यासाठी आहोत या प्रभु के वचन पे खड़े होने के लिए? का देवाच्या वचनांवरती उभे आप राहण्यासाठी आहोत? अगर खुश होना है, जर खुश व्हायचंय, लोग दुखी हो गए चलेगा, लोक दुःखी झाले चालतील, नाराज होकर चलेगा चलेगा, नाराज होऊन गेले चालतील. लेकिन मेरा खुदा कभी नाराज नहीं होना. माझा परमेश्वर कधी नाराज होता कामा मेरा नये. खुदा कभी नाराज नहीं होना. माझा परमेश्वर कधी नाराज होता कामा नये. हम यहाँ लोगों को खुश करने के लिए नहीं बैठे आम्ही हुए. इथं लोकांना खुश करण्यासाठी नाही बसलो. लोगों का मन रखने के लिए नहीं है. लोकांचं मन राखण्यासाठी, मर्जी लोगों को राखण्यासाठी आनंद देने के लिए नहीं नाही. है. लोकांना आनंद देण्यासाठी नाही. हम खुदा के वचन को लेकर चलने वाले लोग हैं. मैंने देखा है शादियों के अंदर पास्टर जब वचन सुनाता है उसको कहते हैं टाइम हो गया, इसको बंद कर दो. मी पाहिलेलं आहे लग्नामध्ये पाळक जेव्हा वचनासाठी उभं राहतो, घड्याळ दाखवून म्हणतात बाद झाला आता. उसको बोलो नीचे उतरने के त्याला लिए. सांगा खाली उतरण्यासाठी. मैंने एक शादी में गया था, मी एका लग्नाला गेलतो. प्रभु का सुंदर वचन चल रहा था. देवाचं छान वचन चाललं होतं 500-600 लोग वहाँ बैठे हुए थे. आणि 500-600 लोक बसलेले होते. हमारे नगर के पास्टर जी थे वहाँ पर, आणि नगरचे आमचे पाळक होते खूब सुंदर वचन से बात कर रहे थे. आणि खूप चांगलं वचनाने वचन बोलत में मजा आ होते. रहा था. वचनात आनंद वाटत एक होता. आदमी उठा, एक माणूस उठला उसने सब साइलेंट था. आणि सगळे शांत होते. खेत में टेंट डाला हुआ था आणि शेतात ते तंबू होता और हम वचन सुन रहे थे.
आणि आम्ही वचन ऐकत एक होतो. आदमी जोर से चिल्लाया, एक माणूस जोरात ओरडला, "ए, बकवास बंद करो, भूख लगी है, भूक लगी है, वचन बंद कर दो, अरे जरा ते बडबड बंद करा, आता भूक लागली आहे, पेट में आग हो रही है, पोटाला आग ये लागली क्या आहे. बकवास लगा है, बंद करो." आणि काय बडबड लावली, बंद कर. सुनिए, ऐका, प्रभु के वचन को कभी बंद मत कर देना, देवाच्या वचन कधी बंद और करू जिस दिन नका. आप बोलेंगे वचन बंद हो जाए, उस दिन प्रभु हमको बंद कर देगा. आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणाल ना की वचन बंद करा, त्या दिवशी तुम्हीच बंद व्हाल. हमारा पूरा जीवन बंद हो जाएगा. आमचं जीवन बंद होईल. मैंने देखा है, मी पाहिलंय. प्रभु के वचनों का अपमान देवाच्या वचनांचा अपमान नाही करायचा. अपने परंपराओं के अनुसार. आपल्या परंपरानुसार एक बार वचन समझ में आया, एकदा वचन कळालं, अपनी परंपराओं को बंद कर देना. आपली परंपरा बंद करा. और यीशु यहाँ कह रहा है, आणि यीशु यहाँ कह रहा है, येशू काय म्हणतो? यीशु कह रहा है, येशू म्हणतो, तुम्हारी परंपराओं के कारण तुम मेरे वचनों को टाल देते हो. तुमच्या परंपरांमुळे तुम्ही माझी वचनं टाळता. पड़ोसी को बोलना, परंपरा बंद करना है, प्रभु के वचन को टालना नहीं है. देवाची वचनं टाळायची नाहीत. अरे प्रभु के वचनों के कारण लोगों ने अपनी जान दे दी. देवाच्या वचनांमुळं लोकांनी आपला जीव दिला. प्रकाशित वाक्य में पढ़ना कभी, प्रगटीकरणामध्ये वाचा कधी ते. अपने अपने सर कटवा दिए, त्यांनी आपले सरच्छेद करून घेतला. और वो जेल में चले गए. ते तुरुंगात गेले. योहान पातमुस टापू पर चला गया, आणि योहान त्या टापूवरती गेला सिर्फ वचन के कारण. फक्त वचनामुळं. प्रकाशित वाक्य में लिखा है, उन्होंने अपनी जान दे दी प्रगटीकरणात लिहिले त्यांनी आपला जीव दिला अपने वचनों के कारण, वचनांमुळे. परंपराओं में नहीं, परंपरामध्ये नाही, वचनों के कारण. जो वचनांसाठी. वचन के कारण अपने जान देने को भी तैयार है, प्रभु उसके साथ में खड़ा है. वचनांसाठी जो आपला जीव देखील गमवायला तयार आहे, प्रभु त्याच्या सोबत उभा प्रभु आहे. उसके साथ में खड़ा है. प्रभु त्याच्या सोबत उभा आहे. बहाने नहीं करना कुछ भी, मग कुठलेही कारण देऊ नका. कोई भी कारण नहीं बताना. कुठलेही कारण देऊ नका. लूक इसका 21 अध्याय 33 से 36 वचन में लिखा है. आणि लूक याचा 21वा अध्याय 33 मध्ये आणि 36 मध्ये लिहिलंय. कैसे वचन टलता है, कसं वचन टाळतं? सुनिए. ऐका. आप सुनने के लिए तैयार है? ऐकण्यासाठी तयार आहात पहली का? बात, पहिली गोष्ट पहली बात, पहिली गोष्ट अपने परंपराओं के अनुसार प्रभु के वचन को टालना नहीं है. आपल्या परंपरांनुसार देवाचं वचन टाळू नका. दूसरी बात, दुसरी गोष्ट यहाँ पर लिखा है, या ठिकाणी सावधान लिहिलंय, रहे, सावधान राहा. मेरी बातें कभी नहीं टलेगी, माझ्या गोष्टी वचने कधीही नाहीशी होणार लेकिन नाही. वो टलती हैं. पण जेव्हा ते टाळतात 34 वचन में लिखा है, देखिए क्या लिखा है. तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित आधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावरती पाशाप्रमाणे अकस्मात येईल. सुनिए, 3 बातों से प्रभु का वचन टल सकता है. 3 गोष्टींनी देवाचं वचन टळू शकतं. बेपरवाही ने, क्या लिखा है, आधाशीपणा. आदाशीपने का मतलब क्या है, बेपरवाही वाला जीवन. बेपरवाह मतलब, बेपरवाह का मतलब कोई परवाह नहीं प्रभु के वचनों से, कोई परवाह नहीं है चर्च से, कोई परवाह नहीं है सेल ग्रुप से, कोई परवाह नहीं है प्रार्थना, उसके मूड पे जी रहा है अपना जीवन. आपल्याच मूड मध्ये आपलं जीवन जगत आहेत. उसके कारण प्रभु का वचन टलेगा. आणि त्याच्यामुळे देवाचं वचन टाळणार. दूसरी बात, दुसरी गोष्ट मद्यपान. दारूबाजी. एक भाषांतर में लिखा है, शुभोध भाषांतर में, बहुत अच्छा लगा मुझे. मद्यपान करीत मेजवान्या झोडीत बसलेला. इसको एक ही काम है, एकच काम, मद्यपान करना, दारूबाजी करणं पार्टी करना. आणि पार्ट्या सर करणं. कभी पार्टी दे रहे, सर कभी कभी पार्टी पार्टी देता है, सर कभी पार्टी दे कभी रहे. पार्टी देता है. कोई लेना देना नहीं प्रभु के सेवा से. देवाच्या सेवेशी काही घेणं देणं नाही. कोई सेल ग्रुप से कोई लेना देना नहीं सेल है. ग्रुपशी काही घेणं देणं सिर्फ नाही. खाने, फक्त खायचं सब खाना है. खायचं. उसके कारण क्या होगा, वचन साइड में रह जाएगा, पार्टी करते रह जाएंगे. आणि वचन बाजूला राहील आणि पार्ट्याच करत बसू. और प्रभु का वचन, इस बात से प्रभु का वचन टलता है. आणि ह्याच मुळे देवाचं वचन टळतं. तीसरी बात, तिसरी गोष्ट, जगातील इतर लोकांप्रमाणे जीवनातील समस्या सोडवण्यात गुंग झालेला असा सापडू नका. इसका मतलब क्या है, याचा अर्थ काय? संसार के लोगों के जैसा जगातल्या लोकांप्रमाणे. गुंग, काय में गुंग, कशात गुंग? जीवन की परिस्थितियों से निकलने में गुंग है. जीवनाच्या परिस्थितीतून निघण्यामध्ये गुंग. तुम्ही बघा, ऐक, तुम्ही बघू शकता, चर्च क्यों नहीं आए, चर्चला का नाही येत? गुंग होतो. अच्छा, वहां क्यों नहीं आए, अच्छा, तिकडं का नाही आला? गुंग होतो. गुंग होतो. ये आदमी ये बिना पिए गुंग है, हा बिना पिताच गुंग आहे. क्योंकि इतनी जीवन में समस्याएं हैं, उसको छुड़ाने के लिए ये विचार कर रहा है. कारण एवढ्या समस्या आहेत जीवनामध्ये
त्यातून निघण्याचा त्या विचारच करत वो बसतात. गूंग है उसके अंदर। त्याच्यातच गुंग मैं आहे. आपको बताना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, हमारे जीवन की समस्या ना तो हमारी ताकत से छूटेगी, ना किसी टैलेंट से छूटेगी, ना किसी ज्ञान से छूटेगी, छूटेगी तो सिर्फ प्रभु यीशु के सामर्थ्य से। आमच्या जीवनाची समस्या कुठल्याही ज्ञानाने नाही, टॅलेंटनी नाही, बुद्धीने नाही सुटणार आहे, तर केवळ देवाच्या वचनाने. वचन से वचनात सुनिए, ऐका. मैं आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हाथ जोड़ से हात जोडून प्रभु का वचन को मत टलने दें। परमेश्वराचं वचन टळू देऊ नका. कौन से वचन, कौन मेरे जीवन में प्रभु के वचन को टाल रहा है? कोण माझ्या जीवनामध्ये प्रभूची वचनं टाळतोय? देखना है, देखना है, ते पाहायचंय, देखना है। पाहायचंय. मत्ती 22 में लिखा है, मत्तय 22 मध्ये लिहिलेलं आहे. उसको लोग यीशु को छोड़कर चले गए। ते येशूला सोडून गेले. क्यों? का? यीशु ने कठिन बात बोल दिया, येशूने जरा कडू बोलला. जो केसर का है जे कैसराचं वो आहे केसर को देना, ते कैसराला द्या. जो परमेश्वर का है जे परमेश्वराचं वो आहे परमेश्वर को ते देना। परमेश्वराला ये द्या. बात अच्छी नहीं लगे हे लोगों को। हे हे गोष्टी त्यांना आवडल्या नाहीत. यीशु के वचन को टाल दिया येशूच्या वचनाला टाळलं और त्यांनी चले गए। आणि निघून गेले. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका. 7 दिन परमेश्वर ने बनाया है, 7 दिवस परमेश्वराने बनवले. और जो केसर को दें, कैसराचं ते कैसराला द्या. जो मेहनत करना है मेहनत करें, जी मेहनत करतात ती जो मेहनत काम कर. करना है काम करें, काम करतात ते करा. लेकिन एक समय ऐसा भी है जो परमेश्वर को देना वो परमेश्वर को दें। जो एक वेळ असा आहे जो परमेश्वराला द्यायचा तो परमेश्वराला द्या. अगर परमेश्वर को नहीं देते हैं, जो परमेश्वराला नाही देत हम प्रभु की बातों को टाल तर रहे हैं। आम्ही देवाच्या गोष्टी टाळतो. बाजू वाले को बोलना, जो केसर का है केसर को दे, जो परमेश्वर को परमेश्वर को दे। और एक बात, अजून एक गोष्ट, प्रभु ने बहुत 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 कड़वी बात बोली है। परमेश्वराने फार कडू बोललेला और जब आहे. बोला, आणि जे बोलला, छोड़कर निकल गए लोग, जेव्हा तेव्हा असं बोलला तेव्हा टाल लोक दिया प्रभु सोडून के गेले. वचन को, टाल दिया प्रभु के वचन को। देवाचं वचन टाळलं जब त्यांनी. प्रभु ने बोला यूहन्ना 6:66 के अंदर, जेव्हा योहान 6:66 मध्ये परमेश्वर बोलला उल्टे फिर गए सब लोग। त्यावेळेस ते पुन्हा ते उलटे फिरले. प्रभु ने क्या बोला? प्रभु काय म्हटला? जो मेरा मांस खाता है जे माझा मांस खातो, और जो मेरा लहू पीता है जो माझं रक्त पितो, उसके अंदर जीवन आएगा। त्याच्यामध्ये जीवन ये येईल. कठिन बात बोला प्रभु आणि ने, ही फार कठीण गोष्ट और बोला सब छोड़कर चले गए। आणि सगळे सोडून गेले. प्रभु की बात को टाल दिया। प्रभूच्या गोष्ट त्यांनी मांस टाळल्या. खाना और लहू पीना क्या है? मांस खाणं आणि रक्त पिणं काय आहे? प्रभु बता रहा है, प्रभू सांगत आहे हम प्रौढ़ बन जाएं, आम्ही प्रौढ बनावं, हम शाणे बन जाएं, आम्ही शहाणं हम व्हावं, बुद्धिमान बन जाएं। बुद्धिवान व्हावं. हिलने वाला जीवन नहीं, हे हलणारं जीवन नाही मजबूत जीवन, तर स्थिर जीवन, मजबूत जीवन, मजबूत जीवन, कोई हला ना पाए। जे कोणी हलू शकणार पड़ोसी नाही. को बोलना मजबूत जीवन, मजबूत जीवन, हिलाने वाला जीवन नहीं, मजबूत जीवन। ये कैसे बनेगा? हे कसं बनणार आहे? प्रभु की बातों से, देवाच्या बोलण्याने, प्रभु की बातों से। देवाच्या बोलण्याने. आज स्वीकार करने के लिए तैयार है प्रभु की हर एक बात? आज देवाची प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यासाठी तयार आहात का? तैयार है? तयार आहात का? तो सचमुच हम उसके चेले ठहरेंगे, सचमुच उसके चेले बनेंगे हम, तर मग खरंच आम्ही त्याचे शिष्य बनणार आहोत. उसके चेले बनेंगे। त्याचे शिष्य बनणार आहोत. तैयार है इस चेले बनने के लिए? त्याचे शिष्य बनण्यासाठी तयार आहात का? पड़ोसी को पूछो, अब बनने के लिए तैयार है? शिष्य बनण्यासाठी तयार आहात का? तो अच्छी भूमि में वचन गिरने दो, मग चांगल्या भूमीमध्ये वचन पडू द्यात. अच्छी भूमि में। चांगल्या भूमीत चार प्रकार मालूम है हमें। एक कहाँ पर गिरा एक कुठं पडलं? हमें मालूम है, मार्ग के किनारे गिरा। दूसरा पथरीली भूमि पर गिरा। तीसरा कांटों की झाड़ियों में गिरा। चौथा अच्छी भूमि में गिरा। अब कहाँ गिरेगा हमारा वचन? आता आमचं जे वचन आहे ते कुठं पडणार आहे ये ध्यान में रखना। हे आम्ही लक्ष द्यायचं आहे. दबाने मत दो वचन को, किसी चीज को भी दबाने मत दो। कुठल्याही गोष्टीनं ते वचन दाबल्या देऊ नका. सुनिए, ऐका, मरकुस में लिखा है, मार्क मध्ये लिहिलेलं आहे 4 अध्याय 18 वचन के 4:18 मध्ये 15 से आगे 4:18 15 ते पुढे. सुनिए। पथरीली जीवन मार्ग के किनारे कौन से? मैं 5 मिनट बताता हूं आपको। आपका जीवन स्थिर होना है, तुमचं जीवन स्थिर व्हायला हवंय का? हिलने वाला नहीं ना, हलणार नाही ना? हिलाने वाला। हलवणार? हिलने वाले, हिलाने वाला। हलणार आहे का हलवणार आहे? कौन सा जीवन चाहिए? कोणता? कौन सा जीवन? जोर से बोलो, पड़ोसी को बोलो। हिलने वाला, हिलाने वाला। हाँ, कहाँ पे गिरा? मार्ग के किनारे गिर गया। रस्त्याच्या कडेला इसने पडलं. वचन को सुना है, ज्याने वचन ऐकलं, वचन समझा नहीं। वचन समजलंय. जब वचन चलता है
जेव्हा वचन चालतं घड़ी की ओर देखते हैं, आम्ही घड्याळाकडे पाहतो. ये बाबा कब खत्म करेगा. हा बाबा कधी बंद करेल. बाहर देखते कौन आएगा. आधे लोग तो मोबाइल में चले रहते हैं. अर्धे लोक तर मोबाईल मध्ये, चर्च में बैठने के बाद वचन नहीं सुनते. चर्च मध्ये बसून वचन नाही मैं ऐकत. अपनी बात नहीं कर रहा हूँ, हमारा चर्च बहुत अच्छा है, कोई भी बीमार नहीं है इस चर्च के अंदर. आणि आपले लोक खूप चांगले आहेत, कुणीच आजारी नाही आहे कोई मोबाइल यूज नहीं करता. आणि कुणी मोबाईल नाही यूज करत. थैंक यू तुम आपके जीवन के लिए. तुमच्या जीवनासाठी धन्यवाद. वचन गिरा, वचन पडलं, नहीं समझा. नाही क्यों कळालं. नहीं समझा. का नाही कळालं. घड़ी के पास देख रहा है, कारण घड्याळाकडे बघत होता, प्रार्थना कर रहा है. प्रार्थना करतोय. कभी अशोक बाबा थाम तो, अशोक बाबा कधी थांबणार आहे. बाहर देख रहा है, बाहेर पाहतो, समझा नहीं. कळालं नाही. एक आधा शब्द आ भी गया कान में. एखादा शब्द पडला तरी कानात, कौन बैठा हुआ है. कोण बसलाय. शैतान बैठा हुआ है. सैतान बसलाय. शैतान क्या करेगा. सैतान काय करेल. वह वचन में लिखा है या ठिकाणी वचन लिहिलंय मत्ती 13:19 में, मत्तई 13:19 वो मध्ये. दुष्ट आकर वचन को छीन लेता तो है. दुष्ट येऊन वचन हिसकावून घेतो. छीन लेता है. हिसकावून छीनने घेतो. का मतलब मालूम है. हिसकावणं म्हणजे काय. छीनना. हिसकावणं. मेरे हाथ में कचरा है माझ्या हातात कचरा आहे और चोर आता कचरा छीन के लेके जाएगा. आणि चोर येतो तो कचरा ओढून घेऊन जाईल. आपने पढ़ा होगा, तुम्ही वाचला असेल न्यूज़पेपर में पढ़ा होगा. आणि वर्तमानपत्रामध्ये लोग क्या करते हैं, मंगलसूत्र छीन कर भागते हैं. लोक मंगळसूत्र ओढून पळतात. मोबाइल छीन कर भागते हैं. मोबाईल हातातनं ओढून पळतात. पैसों का पर्स छीन कर भागते हैं. पैशाचं पाकिट घेऊन पळतात. आपने देखा भंगार लेकर भागा. भंगार घेऊन पळालेला पाहिलं का. आप रद्दी है आपके पास में, हं? रद्दी है आपके पास. रद्दी आहे का. चोर ने देखा अच्छी रद्दी है, 2 रुपए किलो जाएगी, 2 रुपये किलो वो जाईल लेके भागा. आणि तो घेऊन पळाला. वो अच्छी चीजें लेकर भागेगा. तो चांगल्या गोष्टी मैं घेऊन एक बार पळेल. पुलिस स्टेशन में था, मी एकदा पोलीस स्टेशन मध्ये होतो. वहां पर एक आदमी आया, त्या ठिकाणी एक व्यक्ती आला. वो कहे मेरा मोबाइल लेकर भाग गया. तो म्हटला की माझा मोबाईल कोणतरी घेऊन पळालं. मोबाइल लेकर भाग गया. मोबाईल घेऊन पळालं. मैंने ऐसे कैसे भाग गया. म्हटलं असं कसं पळाला. वो बोला साहब मैं आराम से मोबाइल लेके रोड के ऊपर आराम से मस्ती करता चल रहा था. आणि मी रस्त्यावरती मोबाईल घेऊन आरामात चाललो होतो. 2 मोटरसाइकिल में 2 आदमी आए, आणि मोटरसायकलवर 2 व्यक्ती आले. मेरे सामने उन्हें स्लो किया. मोटरसाइकिल माझ्या जवळ येऊन त्यांनी थोडी स्लो केली जो मोबाइल मेरे कान में था उसको ऐसा निकाल के भाग गए. आणि माझ्या कानाला लावलेला मोबाईल असा घेऊन पळाले. मेरे को समझ में नहीं आया कुछ देर तक. आणि काही वेळपर्यंत मला कळालंच नाही. भाग कर गए ते घेऊन पळाले और वह कंप्लेंट देने आया था. आणि तो कंप्लेंट द्यायला आला होता. मतलब चलो ठीक है, मतलब जो चोर होता है वो अच्छी चीजें लेकर भागता म्हणजे है. याचा अर्थ हा की जो चोर आहे तो चांगल्या गोष्टी घेऊन पळतो. सुनिए ऐका सुनिए ऐका सुनिए, ऐका. मेरे परमेश्वर का वचन माझ्या देवाचं वचन सोने से भी अधिक मूल्यवान. सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. मेरे खुदा का वचन माझ्या देवाचं वचन सोने रुपये से भी अधिक मूल्यवान सोन्या है. रुपयापेक्षा अधिक ये मौल्यवान. शायद मनुष्य को नहीं मालूम, हे कदाचित मनुष्याला नाही लेकिन माहित शैतान को मालूम पण है. सैतानाला माहित आहे. शैतान को मालूम है. सैतानाला वचन माहित- कहता है वचन याकूब की पत्री में याकोबामध्ये कि वो जो वचन सुनता है जो वचन ऐकतो शैतान कांपता है. सैतान थरथर शैतान कांपता तो है. कांपतो. सिर्फ मनुष्य कांपता नहीं फक्त है, मनुष्य कापतो. शैतान कांपता शैतान है. कापतो. उसको मालूम त्याला है माहित ये आहे. मूल्यवान वचन इसके जीवन में आ हे गया. मौल्यवान वचन त्याच्या जीवनामध्ये आलं. ये व्यक्ति कभी टलेगा नहीं, हा व्यक्ती कधी टळणार नाही, ये कभी टलेगा नहीं. कधी घाबरणार और नाही. वो वचन को छीन कर भागता. आणि ते वचन तो हिसकावून घेऊन दूसरी पळतो. बात, दुसरी गोष्ट पथरीली भूमि में खडकाळी भूमीमध्ये वो जड़ नहीं पकड़ पाता. आणि मग ते मूळ नाही धरू शकत. ये विश्वास करता है हा विश्वास लेकिन ठेवतो परीक्षा के समय बहक जाता पण है. परीक्षे संबंधी तो परीक्षेच्या वेळेला तो भडकून बहक जातो. जाता है. भडकून जातो. जैसा उसको बहका है वैसा बहक के लेके चले जाते हैं आणि जसं त्याला भडकवलं तसं तो भडकून जातो. परीक्षा में. तीसरी बात, तिसरी गोष्ट झाड़ियों में झाडांमध्ये वचन गिरा. वचन गेलं. संसार की चिंता, संसाराची धन काळजी का धोखा, आणि धनाविषयी अन्य वस्तुओं का लोभ अन्य वस्तूंचा लोभ समाकर वचन को दबा देता है. आणि त्या सगळ्या गोष्टी ते काय करतं वचन दाबतं. चिंता है संसार की, काय चिंता. रोटी कपड़ा और मकान. वो प्रभु ने बोला मेरी बात तो मेरी धार्मिकता को खोजो सब तुम्हारे पीछे आएगी. आणि देव म्हणतो तुम्ही आधी माझ्या धार्मिकतेच्या मागे या सगळ्या गोष्टी मागे येतील. हम किसके पीछे भाग रहे हैं अभी समझ लो. आता आम्ही कशाच्या मागे पळतोय आपण समजून घ्या. रोटी कपड़ा और मकान के पीछे भाग रहे. रात दिन लगाए हुए, बाइबल पढ़ना भी नहीं हो रहा है, बायबल वाचणं देखील होत नाहीये, प्रार्थना करना भी नहीं हो रहा है. प्रार्थना करणं होत नाही. मेरी संसार की चिंता में लगा हुआ हूं. संसाराच्या चिंतेमध्ये एक भाई मिला, एक भाऊ भेटला दादा मेरे को जना अच्छा एक घर हो जाए ना उसके बाद मैं सेवा में आऊंगा. आणि मला एखादं घर झालं ना की मग मी सेवेमध्ये येईल. मेरे 2 बच्चे हो जाए फिर सेवा में आऊंगा. आणि माझे 2 लेकरं उद्या मग सेवेमध्ये येईल. क्या मालूम तब तक रहेगा कि नहीं. तोपर्यंत राहतो की नाही माहित. अभी मौका है, आता संधी आहे कर लो उसको, तर करा, थोड़ा सा टाइम निकाल लो. थोडा वेळ काढा. अब एक मजबूत आदमी आया. आता एक मजबूत व्यक्ती आला. दादा अगर ताकत है तो दबा के बताओ इसे.
अब देखो सुनो, संसार की चिंता, संसाराची चिंता, धन का लोभ, धनाचा लोभ, अन्य वस्तु का लोभ, अन्य वस्तूंचा लोभ उसमें समा रहा है अभी, त्याला त्याच्यामध्ये जात आहे और गया आणि जेव्हा गेला उसको दबा देगा. त्याला दाबणार आहे. बैठ जाओ ना उसके ऊपर. थोड़ा लगना चाहिए हम लोग रियल कर रहे हैं करके, प्रैक्टिकल. दबाओ ना उसको. अच्छा फिर से, संसार की चिंता, आणि संसाराची चिंता, धन का धोखा, अन्य वस्तु का लोभ उसके अंदर समा गया, उसको दबा दिया. अरे बैठना नीचे, इसमें क्यों बैठ रहा है? इसने आधा आधा कर दिया, मतलब मैं आधा इधर भी हूं और आधा उधर भी हूं. बैठ गया. अब इसके ऊपर बैठ जाओ. उसको क्या कर दिया? उसको क्या कर दिया? दाबलं. दबा दिया. सुनो, ऐका, प्रभु का वचन दबने वाला नहीं है. देवाचं वचन दबणारं नाहीये. कौन दबा रहा है प्रभु के वचन को? कोण दाबतंय देवाचं कौन वचन? दबा रहा है प्रभु का? कोण दाबतंय देवाचं वचन? कौन दबा रहा है? कोण दाबतंय? संसार की चिंता, संसाराची चिंता, धन का लोभ. धनाचा लोभ. धन का लोभ का मतलब क्या है? धनाचा लोभ याचा अर्थ काय? हमेशा अपने बारे में सोचना. पैसा, नेहमी स्वतःचाच विचार, पैसा. पैसा पैसा पैसा. कहाँ से पैसा आ जाए बस, कुठून तरी पैसा यावा बस. वो कोई भी तरीके से क्यों ना आ जाए. मग कशा कुठल्याही पद्धतीनं काय आहे ना, लोभ 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 लोभ. लोभ, और बहुत बहुत ऐसी चीजों का लोभ. आणि बऱ्याचशा अशा गोष्टींचा लोभ. दबा दिया वचन, दाबलंय वचन, दबा दिया. कुछ कर नहीं पा रहा है. दाबून टाकलंय, काही करू नाही शकत आहे. और ये व्यक्ति बहुत धार्मिक है. आणि हा व्यक्ती फार धार्मिक आहे. कभी भी मिलो, कधीही भेटा. मला वाटतो दादा खूप काही करायचं देवासाठी. मला वाटतो दादा, तुम्हाला काय माहिती, जीव जळतो माझा, छाती फुटते माझी. काय काहीतरी करायचंय मला, काहीतरी करायचंय दादा. काय सांगू. पर 24 तास ड्यूटी दादा, 24 तास करायची इच्छा है, उसको दबा दिया. त्याला दाबून टाकलेलं, दबा दिया. दाबून टाक. अगर करने की इच्छा है ना साहब, आणि जर करायची इच्छा आहे ना, उसको दबा दे. बाकी की चीज को दबा दे तर बाकीच्या गोष्टी दाबून और टाका खड़ा हो जा. आणि उभा राहा. खड़ा हो जा भाई, खड़ा हो. दबा दे बाकी की चीजों को. आणि बाकीच्या गोष्टी दाबून टाका. अब आप नीचे आ जाओ, अभी आप ऊपर आ जाओ. दबा देना दाबून टाका. संसार की चिंता, संसाराच्या गोष्टी, धन का धोखा, धनाचा लोभ अन्य वस्तु का लोभ, आणि अन्न वस्तूंचा लोभ, समाने मत देना. ते सामावून देऊ नका. उसके तू क्यों दबा रहा? बस दबा. लूक 18:14 में बढ़िया लिखा है. लूक 18:14 मध्ये खूप छान लिहिलंय. आगे चलकर चिंता, धन और जीवन के सुख विलास में फंस गया है और उसके कारण ये फल नहीं फलता. सुन, ऐका, करने की इच्छा है ना, करायची इच्छा आहे ना, अब भी कर लेना. आत्ताच कर. कल का मौका मिले या ना मिले, उद्या संधी मिळेल ना मिळेल, बाकी की चीज को दबा देना. ह्या बाकीच्या गोष्टींना दाबून और टाका. उसको दबा दिया ना, आणि जेव्हा त्याला दाबशील ना, खुदा बाप तेरे लिए खड़ा है. तेव्हा परमेश्वर तुझ्यासाठी उभा राहील. तेरी चिंताओं को दूर करने के लिए, तेरी चिंताओं को दूर करने के लिए, तुझ्या चिंता दूर करण्यासाठी, तेरी हर एक जरूरतों को पूरा करने के तुझ्या लिए प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी खुदा समर्थ है. प्रभू समर्थ आहे. बढ़ने दो वचन, वचन वाढू दे, दिखने दो वचन, वचन दिसू दे, अच्छी भूमि में गिरने दो वचन, चांगल्या भूमीमध्ये ते पडू दे, जो 30 गुना 60 गुना 100 गुना फल जे लाए. 30 पट 60 पट 100 पट फळ देईल. कैसे आएगा? कसं येणार आहे? प्रभु की बातों को सुनकर, देवाचे वचन ऐकून. प्रभु की बातों को सुनकर. थैंक यू दादा. अटल, मेरी बातें कैसी हैं? माझ्या गोष्टी कशा आहेत? अटळ आहेत. अटल का मतलब अटळ याचा अर्थ कभी हिलेगी नहीं, कधी हलणार नाही. और जो उसकी बातें हमारे अंदर आ जाएगी हम हिलेंगे नहीं. आइए प्रार्थना करें, या आपण प्रार्थना करू. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करू. थैंक यू जीसस माय फादर. कौन सी बातें आज दबा रही हैं प्रभु की? कोणत्या गोष्टी आज दाबतात आहे? प्रभु के वचन को बढ़ने दो. देवाचं वचन वाढू देत नाहीयेत. प्रभु के वचन को बढ़ने दो. देवाचं वचन वाढू दे. मेरे प्रभु की बातें कभी टलेगी नहीं. माझ्या प्रभूच्या गोष्टी कधीच टाळणार नाही.
अंदर आने दो। त्या आतमध्ये येऊ देत। आज मनन करें उन बातों का आज या गोष्टींवरती मनन करूयात कि मुझे कौन सी बातें दबा रही है। की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला दाबून ठेवतात। प्रभु के वचन दबाते हैं, देवाची वचनं दाबून ठेवतात, प्रभु के वचन की बातों को दबा देते हैं। देवाच्या वचनांच्या गोष्टी दाबून ठेवतात, उसको छीन कर लेकर चले जाते हैं। ते हिसकावून घेऊन जातात, प्रभु की बातों को छीन लेते हैं। प्रभूच्या गोष्टींना हिसकावून घेतात। वो दुष्ट आगता है और प्रभु की बातों को छीन कर भाग जाता है। तो दुष्ट येतो आणि देवाच्या गोष्टी हिसकावून घेऊन पळून जातो। छीनने मत दें। त्याला ओढून देऊ नका। कौन छीन रहा है मेरे प्रभु की बातें? कोण आहे जो माझ्या प्रभूच्या गोष्टी हिसकावून मोबाइल है, टीवी है, मोबाईल आहे का, टीव्ही आहे का, फेसबुक है, फेसबुक आहे का, इंस्टाग्राम है। इंस्टाग्राम आहे? कौन मेरे प्रभु की बातों को छीन रहा है? कोण आहे जे माझ्या प्रभूच्या गोष्टी हिसकावून नेत आहे? कौन मेरे प्रभु के समय को छीन रहा है? कोण आहे जे माझ्या प्रभूची वेळ हिसकावून घेत आहे? मेरा काम है, माझं काम, मेरा बिजनेस, माझा व्यवसाय, मेरा समाज, माझा समाज, मेरे प्रिय लोग। माझे प्रिय व्यक्ती। कौन मेरे प्रभु के वचन को छीन रहा है? कोण आहे जे माझ्या प्रभूची वचनं हिसकावून नेतात? प्रभु की बातें अटल है। मेरा खुदा जो कहता है वो होता है। मेरा जो खुदा बोलता है वो होता है। माझं प्रभू जे काही बोलतो ते होतं, वो अटल है, ते अटळ आहे, वो स्थिर है, स्थिर आहे। और वो उसकी बातें अगर हमारे अंदर आ जाएगी हम अटल बन जाएंगे। आणि जर त्याच्या गोष्टी आमच्यामध्ये आल्या तर त्या स्थिरावतील, अटळ होतील। आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करू। प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती प्रशंसा करतो। आज आम्ही प्रत्येक जण नव्यानं तुझ्या जवळ येतो आणि म्हणतो प्रभूजी ज्या गोष्टी आम्हाला हलवणार आहेत प्रभू त्या आमच्या जीवनामधून त्या काढून टाक प्रभू। प्रभू त्या कुठल्या का असे ना प्रभू, कौटुंबिक असू देत प्रभूजी, हो प्रभूजी आर्थिक असू देत प्रभू, त्या सर्व गोष्टी आज ख्रिस्त येशूच्या नावामध्ये ज्या आम्हाला थांबवणार आहेत, ज्या आम्हाला दाबणार आहेत प्रभू, त्या तू काढून टाक परमेश्वरा। तू आम्हाला अटळ कर प्रभू, तू आम्हाला ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती उभं कर प्रभू, तू आम्हाला स्थिर कर प्रभूजी, आणि सर्व अस्थिरता येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे प्रभूजी बापा, आणि तुझा गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे बापा। आमच्यामधून ख्रिस्त दिसला जाऊ दे प्रभूजी बापा। हो प्रभूजी आम्ही कुठल्याही प्रकारे ते लपवता कामा नये, तर प्रभूजी ते आम्ही आत्मसात करावं आणि मी ते वाढवावं प्रभूजी, आणि ती आमची वाढ प्रभू इतरांना दिसावी असंच तुझ्या दैनंदिन कृपेने तू कर। धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तू ऐक पित्या, आमेन।